हिरण्यकशिपुनी इतके एकापेक्षा एक विचार करून मागितलेले वर की ज्यामुळे आपल्याला मृत्यूचं भय कधी राहूच नाही आणि कोणत्याही स्वरूपामध्ये त्यांनी आपल्या वर मागण्यामध्ये फट ठेवलेली नाही की कुठल्याही प्रकाराने आपल्यावरती काही या देवानी माया करायची म्हटलं तरीही त्यांना करता येणार नाही. आता या अशा वराने तो आणखीन उन्मत्त झाला आणि आपल्या भावाचा जो मृत्यू तो त्याच्या मनामध्ये अखंड सलत असल्यामुळे तो द्वेषभावानी ह्या देवांच्यावरती स्वाऱ्या करून सर्व लोकांमध्ये सर्व लोकपालांच्यावरती त्यांनी आपलं अधिराज्य स्थापन केलं. इंद्राला त्याच्या स्थानावरून अमरावती नगरीतून बाहेर निघून जावं लागलं आणि त्यांनी त्याचं सुंदर असं नंदनवन, त्याचं उद्यान, त्याचा राजमहाल, सर्वच्या सर्व गोष्टी आपल्या ताब्यात घेतल्या आणि तो स्वर्गाचं ऐश्वर, इंद्रपुरीचं ऐश्वर उपभोगू लागला. खूप वर्णन केलंय भागवतांनी त्या अमरावती नगरीचं. पृथ्वीच्या 7ही द्वीपांवर त्याचं राज्य होतं. नांगरणी न करताच पृथ्वी त्याला धान्य देत होती. जे पाहिजे असेल ते त्याला अंतरिक्षातून मिळत होतं. त्याचबरोबर त्याच्या ठिकाणी आकाश एकापेक्षा एक आश्चर्यकारक वस्तू त्याला प्राप्त करून देत होता. खारं पाणी, मदिरा, दूध, मध, दही, तूप, गोडं पाणी असं सगळं समुद्र वेगवेगळ्या प्रकारांनी त्याला उपलब्ध करून आपल्यापासून त्याला उपहार म्हणून देत होता. पर्वत, दर्या, क्रीडांगणं अशा सगळ्या उपलब्धी ही सगळी झाडं देत होते की उत्तम सुंदर पर्वत की ज्या उत्तम वृक्षांनी युक्त आहेत, उत्तम क्रीडांगणं आहेत, उत्तम बगीचे आहेत. हे सगळं त्यांनी काही न करता फुलं फळं हे सगळंच्या सगळं त्याला आपोआप मिळत होतं. अशा प्रकारे हा दिग्विजयी सम्राट झालेला होता. बरोबर रावणासारखं आहे. जसा रावण होता त्याच्या नगरीवरती त्यांनी चंद्राला आणि सूर्याला सुद्धा आपल्याला पाहिजे तसं, त्याला दुपारी जरी वाटलं की आता चंद्राची शीतलता मिळावी की ताबडतोब चंद्राने दिलं पाहिजे. आता सूर्याने प्रखर होऊ नये असं म्हटलं की सूर्याची प्रखरता कमी होत असे. सर्वच्या सर्व ह्या ज्या देवता आहेत, ही जी सर्गसृष्टी आहे, आपण पहिल्यांदा पाहिलं त्याप्रमाणे ब्रह्मदेव, प्रजापती, आता त्यांच्यामध्ये अष्टवसू, 11 रुद्र आणि 12 आदित्य. आणि कायमच लक्षात ठेवायचं की ब्रह्मदेव यांनी निर्माण केलंय आणि प्रजापतींनी सृष्टीचा विस्तार केलाय. आणि त्या विस्तारामध्ये लोकपाल कोण आहेत तर 8 वसू लोकपाल आहेत, 11 रुद्रशक्ती लोकपाल आहेत किंवा त्यांचं कल्याण करणारे आहेत आणि 12 आदित्यही त्यांचं कल्याण करणारे आहेत. आता सगळेच याच्या अधीन आहेत, जसे रावणाच्या अधीन होते. यांनी सगळ्यांना अधीन करून घेतलेलं आहे. त्यामुळे हा आता उन्मत्त झाल्यामुळे सगळ्या शास्त्र मर्यादांचं उल्लंघन करायला लागला. त्याचं सगळं वागणं बघून साधू सत्पुरुषांना अतिशय दुःख झालं. त्यांना असं वाटलं आता तपश्चर्या करून कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्या काहीतरी निपात व्हावा, काही याचं मोडून काढावं हे सगळं उन्मत्त असं शासन. याकरता काय करता येईल तर आपण तप करावं म्हणून उग्र तप साधूंनी सुरू केलं. तर त्यांना अतिशय घाबरलेले होते. तेव्हा आकाशवाणी झाली. भगवंतांनी सांगितलं, हे देवतांनो घाबरू नका, तुमच्या सगळ्यांचं कल्याण असो आणि आपल्या सगळ्यांना कल्याणाचीच प्राप्ती फार उशीर नाही, लवकरच आपल्याला प्राप्त होईल. म्हणाले कोणताही प्राणी जेव्हा देवता, वेद, गाय, ब्राह्मण, साधू, धर्म आणि भगवान यांचा द्वेष करायला लागतो, त्याबरोबर लक्षात घ्या की त्याचा नाशाचा काळ अगदी जवळ आलेला आहे. म्हणाले जेव्हा हा आपला वैरहीन, शांत असा आणि मोठा आचार संपन्न भगवत भक्त असलेला असा महात्मा पुत्र प्रल्हादाचा द्वेष करायला लागेल, त्यावेळी त्याच्या वरामुळे तो अगदी शक्ती संपन्न झालेला असला तरी सुद्धा त्याचे संकल्प काही करू शकणार नाहीत. मी त्यावेळी त्याला अवश्य मारीन. आणि त्यामुळे जेव्हा साधू पुरुषांनी ही वाणी ऐकली तेव्हा त्यांच्या मनात आलं फक्त भगवंताची आकाशवाणी ऐकली, आता हे झाल्यासारखंच आहे. भगवंताच्या शब्दातच हिरण्यकश्यपू या क्षणी संपलेला आहे. दैत्यराज हिरण्यकश्यपूला 4 पुत्र होते. त्यात त्याचा सर्वात लहान जो प्रल्हाद तो
संत होता, संतांचा सेवक होता आणि सगळ्या उत्तम गुणांनी युक्त असा होता. ब्राह्मण भक्त होता, सदाचरणी होता, सत्यप्रतिज्ञ होता, जितेंद्रिय होता. या सगळ्या ग्रंथांच्या मधनं नेहमी ब्राह्मणांचा महिमा गायला जातो आणि तो ब्राह्मण भक्त आहे. त्यांनी ब्राह्मणांना दान करावं, ब्राह्मणांनी दान घ्यावं, अशा प्रकारे ब्राह्मणांच्याबद्दल जे लिहिलेलं आहे त्यावरती आधुनिक साहित्यिकांचा आक्षेप किंवा आधुनिक धर्माला न मानणाऱ्यांचा, पाखंडांचा आणि त्याचबरोबर धर्माला सुधारिकी भूमिकेमधनं पाहणाऱ्यांचा असा आक्षेप आहे की हे सगळे ग्रंथ आहेत ते ब्राह्मणांनीच लिहिले आहेत. त्यामुळे स्वतःच्या सोयीकरता ब्राह्मण 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 असं लिहिलेलं आहे. हे वास्तविक हे खरं नाहीच आहे. परंतु त्या ब्राह्मणाचे आता आपण जेव्हा गृहस्थ धर्म बघू आणि मानव धर्म बघू, त्या मानव धर्मामध्ये ब्राह्मणाला अधिकार दिलाय कशाचा? त्याच्याकडे कशाचाच अधिकार नाही. त्यांनी शिलोंच वृत्तीने राहावं, अयाचित वृत्तीने राहावं हे ब्राह्मणाकरता सांगितलंय. त्यांनी फक्त समाजाचं कल्याण करावं, सर्व वर्णांचं कल्याण करावं आणि अत्यंत निस्पृहतेने राहावं आणि त्याची जी गरज आहे ती गरज मात्र समाजाने ओळखावी. आज असं आहे की ब्राह्मणाने भुकं मारावं, ब्राह्मणाला शिव्या घालाव्यात आणि समाजामध्ये काही अडचण नाही आहे. ज्या ब्राह्मणांनी हा समाज घडवला तो ब्राह्मण वर्ग जर आज आपल्याला नको असेल तरी काही अडचण नाही आहे. पण त्याच्यावरती एकच गोष्ट आहे की एवढ्या वर्षामध्ये तुम्ही पर्यायी दुसरा वर्ग नाही उभा केला. त्या ब्राह्मणाला जो पर्यायी वर्ग आहे तो वर्ग का नाही उभा करता आला? कुणातूनही उभा राहू दे. ब्राह्मण ही वृत्ती आहे, ही काही जात नाही आहे. त्यामुळे ही वृत्ती समाजामध्ये जोपर्यंत उभी राहत नाही तोपर्यंत समाजच टिकू शकत नाही. म्हणून आज आपल्याला सगळ्यांना खंत ती हीच आहे. 125 कोटीची जाता येता आपण गर्जना करतो, मुखातून त्याचा उच्चार करतो, पण 125 कोटीमध्ये 125 सुद्धा भारतभरामध्ये नेतृत्व, श्रेष्ठ नेतृत्व असणारे लोक नाहीत. दुर्दैव आहे. का नाही निर्माण झालं? त्याचं कारण आहे की ज्याच्याकडे ते नेतृत्व निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे त्याला एका बाजूनी खच्ची केलं आणि दुसऱ्या बाजूनी जे नेतृत्व उभं करायचं ते केलं नाही. त्यामुळे नुकसान फक्त समाजाचं आहे. जिथे जिथे म्हणून ब्राह्मण शब्द येतो तिथे तिथे ह्या साहित्यिकांनी त्या सगळ्याला मोडून काढण्याकरता पुष्कळ आपली कवित्व केलेलं आहे. परंतु त्या सगळ्या बिनबुडाचे आरोप आहेत. आजही पाहिलं तरीही ते आरोप बिनबुडाचेच ठरतात आणि त्यामुळे इथे आता जे म्हटलंय त्यांनी की हा ब्राह्मणांना मान देणारा, सदाचरणी असं सर्व ठिकाणी येतं आपल्याला. सत्यप्रतिज्ञ आहे, जितेंद्रिय आहेत आणि सगळ्या प्राण्यांच्या बरोबर एकसारखा व्यवहार करणारा आहे असा हा सगळ्यांच्यामध्ये, ह्या चारही भावंडांच्या मध्ये अतिशय चांगला आणि समाजहितैषी असा होता. तो आपल्याला आपल्या बरोबरीचे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर भावाप्रमाणे व्यवहार करत असे. आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांच्याबरोबर तो सेवकासारखा व्यवहार करत असे आणि गरिबांच्यावरती तो पित्याप्रमाणे प्रेम करत असे. आपल्याहून जे लहान आहेत त्यांच्याशी तो आपल्या धाकट्या भावांसारखा व्यवहार करत असे आणि गुरुजनांच्या ठिकाणी तो भगवत भावना ठेवत असे. असं त्या प्रल्हादाच्या सद्गुणांचं वर्णन या सर्व दैत्यांच्या पार्श्वभूमीवरती हा एकटा एक भांगेत तुळस असा आहे. आणि म्हणाले तो लहानपणापासूनच खेळणं बागडणं सगळं त्यांनी सोडून दिलंय आणि त्याला जे आवडतं ते फक्त भगवंताची भक्ती. तो अखंड एकांतात बसत असे, भगवंताचं नामस्मरण करत असे आणि त्याला जाणवत असे की भगवंताचा कोमल स्पर्श आपल्याला होतोय. कधी भगवंताचा एखादा शब्द ऐकायला येतो तर कधी डोळ्यापुढे भगवंताचं मधुर हास्य दिसतं आणि त्या सगळ्यामुळे त्याला मोठा आनंद होईल. त्याचं प्रेम निश्चल बनत असे आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागत असत. असे अर्धोन्मिलित असलेले त्याचे नेत्र सारखे पाझरत असत. मोठा भगवंताचा श्रेष्ठ असा भक्त होता. आता ह्या दैत्यांचे जसे देवांचे पुरोहित हे बृहस्पती, तसे दैत्यांचे पुरोहित हे शुक्राचार्य. तर हे शुक्राचार्य दैत्यांना पुरोहित म्हणून मार्गदर्शन करत असत. त्यांचे 2 पुत्र षंड आणि अमर्क नावाचे, तर ते दोघेही राजवाड्यात राहत असत
आणि राजवाड्यातल्या मुलांना आणि त्यांच्याबरोबर इतरांना शिकण्याची ज्यांना हौस आहे त्या सगळ्या दैत्यांच्या मुलांना राजनीती शिकवत असत. जी राजनीती ते शिकवायचे ते प्रल्हादाला आवडत नसे. त्याला आपलं शिक्षण हे सगळं खोटं आहे, हे सगळं तुझं माझं हा जो भेदभाव आहे ते त्यांना पटायचं नाही. तो एकदा हिरण्यकश्यपूनी त्याला आपल्या मांडीवर घेतलं आणि विचारलं, बाळ तुला कोणती गोष्ट चांगली वाटते ती सांग बरं मला. तू रोज शिकतो आहेस तर मला सांग. तर त्यांनी सांगितलं की गवतानी झाकलेली जशी विहीर असते आणि आपल्या घराचा त्याग करून जर कोणी अरण्यात निघून गेला, वनात निघून गेला तर त्याची स्थिती काय असावी, त्यांनी कसं असावं, त्यांनी फक्त भगवंताला शरण जावं. कारण म्हणाले त्या विहिरीमध्ये जर मनुष्याने पडायचं ठरवलं मग त्या विहिरीवरून तो चालायला लागला गवतानी झाकली म्हणून, तो त्या अंधकूपामध्ये पडून त्याचा नाश होईल. तर म्हणाले अशा प्रकारे मला घरादाराचा त्याग करून जर कुठं जायचं असेल तर मला भगवंताच्याच चरणाशी जावं असं वाटतं. आता त्यांनी हे असं ऐकलं आणि तो म्हणाला की हा जो संसारातला दुःख आणि हा जो आग्रह आणि ही जी तू मी ही जी द्वैतवृत्ती आहे ती मला आवडत नाही. म्हणून माझं सर्वात आवड काय असेल तर या सगळ्या द्वैतातून बाहेर पडावं, घराचा त्याग करावा आणि भगवंताचं स्मरण करावं. कारण हा संसार कसा आहे तर अशा ह्या अंधकूपावरती वर झाकण घातलेल्या गवतासारखं आहे, ज्या गवतावरून चालताना फक्त अंधकूपात पडावंच लागतं. आणि त्यामुळे नारद म्हणतात की ही अशी विष्णूची स्तुती, अशी भगवंताची स्तुती हिरण्यकश्यपूने ऐकली आणि तो उपहासाने हसला आणि म्हणाला, या लहान मुलांची बुद्धी आहे ना ती दुसऱ्यांच्या शिकवण्याने बिघडते. त्यांनी गुरुजींना घरी बोलावलं आणि त्यांना असं वाटलं की बहुतेक त्यांच्या घरामध्ये कुणीतरी विष्णूचे ब्राह्मण असे, गुरु म्हणावेत, या अधिकाराचे लोक राहत असले पाहिजेत, त्याशिवाय या मुलांचा बुद्धिभेद होणार नाही. म्हणाले, प्रल्हादा तुझं कल्याण असो. त्या गुरूंनी विचारलं, म्हणाले आम्हाला खरं खरं सांग की आम्ही खोटं बोलू नकोस, आम्ही तुला जे सांगतो आहोत ते काही हा विषय आम्ही तुला शिकवला नाही. देवाची पूजा कर शिकवलं नाही, देवाची उपासना कर शिकवलं नाही, तू काही अशा प्रकारे अभ्यास कर, चिंतन कर, ध्यान कर असं आम्ही शिकवलं नाही. मग तू हे सगळं का करतोस, कसं करतोस, कुणामुळे करतोस असं जेव्हा त्यांनी विचारलं त्यावेळी ते म्हणाले की तुझी बुद्धी तुझी आहे का कुणी तुला शिकवलंय, भडकवलंय. तेव्हा त्यांनी सांगितलं, अहो म्हणाले, ज्याची माया मनुष्याच्या बुद्धीला मोहग्रस्त करते त्याचा ज्याच्या ठिकाणी मी तूपणाचा दुराग्रह होतो त्या मायापती भगवंतालाच मी नमस्कार करतो. तुमच्या अंतःकरणामध्ये माया आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये खोट आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये हा मी, हा माझा, हा परका, हा माझा नाही, ही जी भूमिका आहे, ही भूमिका घेऊन जगणाऱ्या लोकांना मी काय करतो, मी हे असं का बोलतो, कुणीतरी सांगतो म्हणून मी बोलतो. तर म्हणाले, तुम्हाला जर वाटत असेल तर मला कोणी सांगत नाही, मला जर सांगणारा कोणी असेल तर तो परमात्माच आहे आणि तोच माझी बुद्धी बिघडवतो असं तुम्ही समजा. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, गुरुजी एक लक्षात घ्या, म्हणाले लोहचुंबक आहे त्याच्याकडे लोखंडाला कोणी आकर्षित व्हा असं सांगावं लागत नाही, तो लोहचुंबक आपोआप आकर्षित होतो. तसा मी स्वतः भगवंताच्याकडे त्याच्या प्रेरणेने, त्याच्या कृपेने, त्याच्या प्रेमाने मी आकर्षित झालेलो आहे. आणि त्यामुळे आता त्या गुरुजींना असं वाटायला लागलं की आता काय करावं, आधीच तर हिरण्यकशिपूने आपल्याला दम दिलेला आहे, आता हा मुलगा जर असं बोलायला लागला तर म्हणाले आपलं काही खरं नाही. त्यांनी त्या पुरोहित सेवकांनी त्यांनी म्हटलं, जा रे छडी आणा, ह्या मुलाला मारतो. आणि त्याप्रमाणे त्या प्रल्हादाला त्यांनी पुष्कळ ताडण केलं. म्हणाले, ही दैत्याच्या वंशरूपी चंदनाच्या वृक्षांच्या बागेमध्ये ही कुठली बोरी बाभळी काटे या ठिकाणी जन्माला आलेत, ही बाभूळ कुठून आली. म्हणाले, या वनाचं मूळ तोडण्यासाठी म्हणाले हा जो विष्णू आहे तोच कुऱ्हाड झालाय. म्हणजे आमचा जणू काही चंदनाचं वन तोडायला या प्रल्हादाच्या रूपाने तो कुऱ्हाड आहे, तो विष्णू ही कुऱ्हाड आहे, म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा आहे. आणि हा जो प्रल्हाद आहे त्याला घाव घालायला पाठवला इथे. आणि आमचा हे जे प्रल्हादाच्या करवी आमचा हा सगळा वंश म्हणजे हे आमचं वन चंदनाचं नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणाले, गुरुजींनी वेगवेगळ्या पद्धतीने धाकधपटशा दाखवून धर्म अर्थ कामाचं त्यांना पाहिजे तसं शिक्षण द्यायला सुरुवात केली. पण
तो काही ते ऐकत नाही. घरी आला, पुष्कळ त्याला छळलं असलं तरी त्यांनी आपल्या गुरुजींना काय केलं हे आपल्या वडिलांना सांगितलं आणि तोचा स्वभावच नाही आहे. आला, त्यांनी वडिलांना नमस्कार केला. काय झालं माहीत नाही. हिरण्यकश्यपूला त्याचं प्रेम वाटलं. त्यांनी त्याला जवळ घेतलं, आपल्या हृदयाशी धरलं. त्याला हृदयाशी धरल्याबरोबर त्याच्या मस्तकाचं अवग्रहण केलं आणि त्याला इतकं प्रेम दाटून आलं, त्याच्या डोळ्यातून अश्रुपात होऊ लागला. त्याला मोठा आनंद हृदयामध्ये झाला. त्यालाही कळेना की आपल्याला असा कोणता अननुभूत असा आनंद होतो. कारण प्रल्हादाच्या हृदयामध्ये साक्षात भगवंत आहे, ज्याचा स्पर्श त्या हिरण्यकशिपूच्या हृदयाला झाला आणि त्यामुळे ते क्षणकाल का होईना त्याचं अंतःकरण सात्विक भावाने भरून गेलं. आता म्हणाले, त्यांनी प्रल्हादाला विचारलं, बाळ प्रल्हादा, तू इतके दिवस गुरुजींकडे राहतोयस, काय शिकलास रे बाबा त्यांच्याकडे? तर त्यांनी सांगितलं की मी आपल्याला सांगतो, जे आहेत ते विष्णूच्या भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णो हो, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यम आत्म निवेदनम. म्हणाले ही जी 9 भाव आहेत वेगवेगळ्या प्रकारांनी निर्माण होतात. श्रवणाने भक्ती प्राप्त होते, भगवत नामस्मरणाच्या नामसंकीर्तनाने भक्ती प्राप्त होते. त्याचबरोबर म्हणाले भगवंताचं स्मरण जर करत राहिलं नामस्मरणादी तर प्राप्त होते. त्याचं अखंड चरणाचं सेवन करत गेलो तर भक्ती प्राप्त होते. त्याची अर्चना करत गेलो, पूजा करत गेलो, भक्ती प्राप्त होते. त्याला अखंड वंदन करत गेलो आणि त्याचा भाव धरून सर्वांना वंदन करत गेलो तरी सुद्धा भक्ती प्राप्त होते. दास्य म्हणाले जो भगवंताचं करतो, ज्याचा आदर्श हनुमान आहेत, मारुती राय आहेत, की ज्यांचे दास्य भक्तीमध्ये श्रेष्ठ आहेत, असे हे दास्य भक्ती आहे, सख्य भक्ती आहे. जी भक्ती अर्जुनाने केली आहे, भगवंताचा तो सखा आहे. आणि सर्वात शेवटी आत्मनिवेदन भक्ती आहे. आपलं स्वतःचं निवेदन भगवंताच्या चरणावरती केलं, सर्वस्वाचं समर्पण केलं. आता आत्मनिवेदन आहे, स्वतःचंच निवेदन केलेलं आहे, तर आणखीन काही शिल्लक राहत नाही. तर म्हणाले भगवंताची भक्ती या 9 प्रकाराने केली जाते आणि ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या समर्पण भावाने ही भक्ती करावी, एक करावी आणि तिच्यात श्रेष्ठ बनावं. नाही तर सगळ्याच भक्तींचा अवलंब थोडा थोडा करावा आणि आपल्या जीवनामध्ये त्या भक्तीचा अनुभव घ्यावा. कारण असं एकाच वेळी एका श्रवणाने भागेल असं नाही, कुणाचं केवळ संकीर्तनाने भागेल असं नाही, कुणाचं केवळ स्मरणाने भागेल असं नाही. त्यामुळे या 9लाही स्पर्श करत जरी भक्ती गेली, आत्मनिवेदन जरा अवघड आहे, पण भगवंताशी संभाषण शक्य आहे. की रोज दिवसाकाठी काय करतो ते त्याला आपलं जाऊन सांगावं, बाबा रे असं घडलंय, हे काही बरोबर नाही, मी आता बाहेर जातोय, तुला सांगून जातो. आल्यानंतर तुला सांगतो की चला मी आता आलोय, आता मी अमुक करतो. भगवंताशी संवाद आहे, सामान्य संवाद साधू शकतो मनुष्य. भगवंताला आपलं दैनंदिन जीवन निवेदन करू शकतो, कदाचित भक्ती नसेल, कारण भक्ती निर्माण होणं अवघड आहे. म्हणून त्यांनी सांगितलं एकेका भक्तीचा अवलंब करावा किंवा सर्वांचा एका वेळी. आणि हे सर्व प्रांतात आहे. ज्ञानाच्या मार्गातल्या सप्तभूमिका तशाच आहेत, अष्टांग योगामधले 8 अंग तशीच आहेत, भक्तीच्या ह्या 9 भूमिका आहेत त्याही तशाच आहेत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या उपासनांच्या मध्ये एकावेळी एक किंवा एकावेळी सर्व ही भूमिका प्रल्हादाने सांगितली. प्रल्हादाने असं म्हटल्याबरोबर हिरण्यकश्यपूचे ओठ पुन्हा थरथर कापायला लागले. म्हणाले काय गुरुजींनी शिकवलं विचारतोय, हा काय सांगतोय? म्हणाले अरे हे तू काय बोलतोस, तू हे काय माझी परवानगी न घेता माझ्या मुलांना हे असं काय शिकवतोस? कारण गुरुजींना घेऊन आलेला होता ना, हे सगळी एवढी दमदाटी मारामारी झालेली आहे. तर ते गुरुपुत्र म्हणाले की हे इंद्रशत्रू, हे हिरण्यकश्यपू, तुमचा पुत्र हे जे काही बोलतोय ना हे मला स्वतःला माहीत सुद्धा नाही आहे, हे मी त्याला शिकवलेलं सुद्धा नाही आहे, हा दुसऱ्या कुणी शिकवल्याने सुद्धा बोलत नाही आहे, ही त्याची जन्मजात बुद्धी आहे. आणि त्यामुळे आपला क्रोध आवरा आणि कारण नसताना मला दोष देऊ नका. हे असं उत्तर दिल्यानंतर हिरण्यकश्यपू म्हणाला की तुझ्या गुरुकडून जर तुला ही बुद्धी नाही मिळाली तर ही बुद्धी तुला मिळाली तरी कोणाकडून? तर प्रल्हाद म्हणाला की म्हणाले बाबा मी आपल्याला एक सांगतो की ह्या संसारातले जे लोक आहेत ते लोक सगळे चघळलेले विषयच पुन्हा चघळत राहतात. त्यांचा इंद्रियांवरती ताबा नसल्यामुळे ते भोगलेलेच विषय पुन्हा पुन्हा भोगतात आणि पुन्हा पुन्हा संसाररूपी नरकामध्ये येऊन पडतात. अशा गृहासक्त माणसांची जी बुद्धी आहे
ती स्वतःहून किंवा कुणाच्या शिकवण्यावरून किंवा एकमेकांच्या सांगण्यावरून श्रीकृष्णाच्या ठिकाणी स्थिर होत नसते. ही कुणी सांगितलं म्हणून नाही. तुम्हाला का वाटतं मला कुणीतरी सांगितलंय? कारण प्रपंचामधले जे लोक आहेत हे प्रपंचात रममाण झालेले आहेत. ते काही सांगू नाही शकत. त्यांची ती वृत्ती नाही आहे की तू श्रीकृष्णाच्या चरणी लीन हो. त्यामुळे म्हणाले इंद्रियांना दिसणारे बाह्य विषयच जर त्यांना भुलवतात तर ते काम्यकर्म वेदांनी सांगितलेलंच जर ते करतात किंवा त्या वेगवेगळ्या कर्माच्या बंधनामध्ये स्वतःला बांधून घेतात तर त्यांना आपला स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही विष्णूच आहे हे कधीच कळत नाही. आणि त्यामुळे म्हणाले ज्यांची बुद्धी भगवंताच्या चरणकमलात रमते असे जे साधू संत आहेत, विरक्त महात्मे आहेत, ते म्हणाले जोपर्यंत भेटत नाहीत त्यांची भेट सुद्धा जरुरीची नाही आहे. आपल्या मराठीमध्ये संतांनी, तुकाराम महाराजांनी संत चरण रज लागतात सकळ सहज वासनेचे बीज जळून जाये. तर म्हणाले तुकाराम महाराज सुद्धा जसं म्हणतात की काही गरज नाही आहे, साधू सत्पुरुष भेटण्याची सुद्धा गरज नाही. काल जसं आपण म्हटलं की भक्ती करता भगवंताच्या पूर्ण चरणकमलांची सुद्धा गरज नाही आहे. श्रेष्ठ श्रेष्ठ आचार्यांनी फक्त त्या चरणकमलावरच्या अंगठ्याच्या नखाच्या त्यावर पडलेल्या तेजाचं जे स्वरूप आहे, ते भगवंताचं तेज त्या नखावरती जे उभरून आलेलं आहे, जे विशेष खुलून आलंय, तेवढंच आम्हाला पुरे म्हणतात. भक्ती करायला आणखीन काय पाहिजे? तसं त्यांनी सांगितलं की संतांच्या चरणाची रज धूळच आम्हाला पुरेशी आहे, त्याच्यापेक्षा अन्य कशाची अपेक्षा नाही. आणि म्हणाले ज्याला हे कळतं त्याचीच बुद्धी भगवत भावामध्ये रममाण होते. प्रल्हाद गप्प बसला, एवढं बोलला आणि हिरण्यकश्यपूने त्याला आपल्या मांडीवरून दूर लोटलं, जमिनीवर आपटून दिलं. प्रल्हादाचं हे बोलणं तो सहन करू शकला नाही. त्याचे डोळे लाल बुंद झाले. तो म्हणाला ह्या माझ्या भावाला मारणारा हा विष्णू हा मायावी कपट माझ्या मुलावरती रचतोय. हा मूर्ख 5 वर्षाचा मुलगा आहे. म्हणाले आपल्या मात्या पित्यांना सोडण्यासारखी म्हणजे त्यांना दूर करावं अशी कठीण माया हा सोडून त्या विष्णूच्या मागे लागतो. आणि हा कोण विष्णू? हा याला कसं शिकवतो? हा परका मनुष्य जो माझ्या जीवनामध्ये शत्रू म्हणून आलेला आहे, माझ्या मुलाला माझ्यापेक्षा तो अधिक प्रिय वाटतो. म्हणाले हा स्वजनाचं रूप घेऊन हा शत्रू माझ्या घरात शिरलाय. म्हणजे म्हणाले मला अतिशय कठीण केलंय त्यांनी की माझ्या रूपामध्ये येऊन तो माझा सूड घेतोय आणि म्हणाले माझ्या घरात येऊन माझं अहित करणार आहे. म्हणून माझा हा मुलगा खात असेल, झोपत असेल, खेळत असेल, फिरत असेल, विश्रांती घेत असेल, बघू नका. म्हणाले ह्याला ठार करा, याला आता जिवंत ठेवू नका. जेव्हा हिरण्यकश्यपूने अशी आज्ञा दैत्यांना दिली त्यावेळी असे एकापेक्षा एक क्रूर, अकराळ विक्राळ असे दाढा असलेले, भयानक मुख असलेले असे सगळे भयंकर दैत्य त्या ठिकाणी आले. याला मारा, याला तोडा असं म्हणून त्याच्यावरती जोर जोरात ओरडत त्याच्यावर अत्याचार, त्याच्यावरती मारझोड, त्याला वेगवेगळ्या प्रकाराने शासन, दंड जे जे त्यांना करणं शक्य आहे ते आता सुरू झालं. म्हणाले ह्या भगवंतानी त्याला राखावं एवढी एकच गोष्ट आहे. कारण म्हणाले काय काय नाही केलं त्याचं भागवतानी एकाच ठिकाणी वर्णन केलंय. ते म्हणाले मदोन्मत्त हत्तीकडून त्याला तुडवलं, विषारी सापांनी त्याला डसवलं, अभिचार कर्म त्याच्यावरती करवलं, पर्वताच्या कड्यांवरून त्याला लोटून दिलं, अनेक प्रकारचे मायावी प्रयोग त्याच्यावरती केले, अंधाऱ्या कोठडीत त्याला बंद केलं, विष पाजलं, त्याचं खाणं पिणं बंद केलं, बर्फाळ जागेमध्ये त्याला ठेवलं, तुफानात ठेवलं, धगधगत्या अग्नीत ठेवलं, समुद्रात बुडवलं, पर्वताच्या खाली त्याला ठेचून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला वेगवेगळ्या प्रकारांनी ह्या निष्पाप मुलाला त्रास देऊन सुद्धा या पुत्राला ते मारू शकत नव्हते. तो हिरण्यकश्यपू उपाय शोधतो आहे की ह्याला मारण्याचा मी कोणता उपाय आता योजू. पुष्कळ अपशब्द बोललो, याचा पुष्कळ मारण्याचे उपाय केले, पण मी केलेला द्रोह किंवा दुर्व्यवहार ह्याच्यापर्यंत पोचतच नाही. माझ्या दुर्व्यवहाराने ह्याच्यावर कशाचा परिणामच होत नाही. असा कसा? म्हणाले हा आपल्या प्रभावाने वाचला, हा याचा प्रभाव आहे स्वतःचा
की ज्यामुळे मी केलेला कोणताही प्रयोग ह्याच्यावर यशस्वी होत नाही. म्हणाले हा लहान मुलगा आहे, समजूतदार आहे, निशंक होऊन माझ्या जवळ राहतोय, मला सोडून पळून जात नाहीये, याच्याजवळ काही ना काही सामर्थ्य निश्चित आहे. आणि म्हणाले ज्या अर्थी हा एवढा निश्चिंत आहे, हा कोणाला घाबरत नाही आणि ह्याला मरण येत नाही, त्या अर्थी कदाचित ह्याच्याशी मी विरोध करत राहिलो तर माझंच मरण ओढवणार नाही ना, मलाच कदाचित संपून जावं लागेल. आणि म्हणून या ठिकाणी असा विचार करता करता त्याचा चेहरा थोडा काळवंडला, तो चिंतित झाला. शुक्राचार्याचे जे पुत्र आहेत षंड आणि अमर्क, या दोघांना असं वाटलं की हिरण्यकश्यप सुन्न झालाय, काय करावं त्यांना समजत नाहीये. तर ते त्यांना पाहिलं आणि ते एकांतात येऊन त्यांना म्हणाले की स्वामी, आपण ह्या तिन्ही जगावरती विजय मिळवलेला आहे, आपल्या भुवया उंचावल्या तरी सुद्धा आपल्याला जे पाहिजे आहे ते देण्याकरता पंचमहाभूत, सगळी सृष्टी, सगळे लोकपाल या ठिकाणी हजर आहेत आपल्या सेवेमध्ये. आणि असं असताना आपण का चिंता करता, आपण एकच करा, ह्या लहान मुलाचं वागणं मनावर घेऊ नका, यांनी शुक्राचार्य परत येईपर्यंत भिवून पळून जाऊ नये म्हणून ह्याला बांधून ठेवा. आणि त्याला कदाचित पुढे मोठा झाला तर गुरूंची सेवा केल्याने माणसाची बुद्धी सुधारते असं आपण म्हणतो. तर बघू, माझे वडील आल्यानंतर ते त्याला काय जो मार्ग सुचवतील, त्यानंतर माझ्या वडिलांच्यामुळे हा कदाचित शहाणा झाला तर सांगता येत नाही. हिरण्यकश्यप म्हणाला ठीक आहे, असं करू. म्हणून त्यांनी त्यांचा सल्ला मान्य केला आणि त्या राजाने त्यांना आपल्या घरामध्ये बांधून ठेवलं. प्रल्हाद आला. आता प्रल्हाद शाळेत जातोय, वडील त्याला पाठवतायत, त्या मुलांना घरी बोलवतायत. आता एकदा गुरुजी गावाला गेले, हे दोघेही अमर्क आणि तर ते त्यामुळे ह्या दोघांचं जेव्हा बाहेर पडले तेव्हा आता ह्यांनी दोघांनी कुठे अभ्यास करावा, या दोघांच्या शिवाय या मुलांनी. प्रल्हादाच्या घरात त्यांना बोलावलं आणि त्याचे जे मित्र आहेत त्या मित्रांच्या बरोबर हा जेव्हा बसला तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्हाला मीच काहीतरी शिकवतो, तुम्हाला हा विषय मीच सांगतो समजावून. म्हणाले आपल्याला जी राजनीती शिकवतात ती राजनीती काही चांगली नाही, ते सगळं आपल्याला भेद शिकवतात. ते आपल्याला ज्या प्रकारे धर्म अर्थ कामाचा व्यवहार शिकवतात तोही काही आपल्याला उपयोगी नाही आहे. तोही आपण आपल्या मनामध्ये असं समजावं की हाही आमच्या कल्याणाचा मार्ग नाही आहे. जर जीवनाचा आचार पण विपरीत आहे आणि त्यांची सगळी नीती पण विपरीत आहे तर आपलं कसं कल्याण होईल. म्हणून म्हणाले हे बंधूंनो, माझं ऐका तुम्ही, या विषयासक्त दैत्याच्या संगतीमध्ये तुम्ही राहू नका, त्यांच्यापासून लांब राहा. आदिनारायणाच्या ठिकाणी तुम्ही शरण जा, आपलं अंतःकरण ठेवा आणि संसाराची आसक्ती मी सोडली आहे, माझ्याच बरोबर तुम्हीही प्रयत्न करा, आपल्यालाही मोक्षाचा मार्ग खुला आहे. म्हणाले ब्रह्मदेवाच्या पासून गवताच्या काडीपर्यंत त्यांनी इथे म्हटले परावरेषु भूतेषु ब्रह्मांत स्थावर आदिषु भौतिकेषु विकारेषु भूतेष्वथ महत्सूच. म्हणजे आ ब्रह्मस्तंभ पर्यंत सर्वच्या सर्व जे चराचर विश्व आहे ते त्यांनी व्यापलेलं आहे. आणि म्हणाले त्याला सोडून आपण कुठे जाणार आहात. म्हणाले सगळ्या पंचमहाभूतांनी बनलेल्या वस्तू, सगळे सूक्ष्म तन्मात्र, हे महत्त्व, तिन्ही गुण, गुणांची साम्यावस्था, काय काय सांगू म्हणाले आपल्याला. गुणेषु गुणसाम्येच गुणव्यतिकरे तथा एक एव परो ह्यात्मा, तो एकटा एकच आहे हे सगळं काही. भगवान ईश्वरो अव्यय, हा भगवान हाच एक केवळ ह्या सगळ्यांमध्ये भरून राहिलेला आहे. आणि त्यामुळे म्हणाले ते अंतर्यामी आमच्या इथे जे राहिलेले आहेत ते अंतर्यामी पण आहेत आणि ते द्रष्टे पण आहेत. द्रष्टे म्हणजे पाहणारा, तोच पाहणार आहे आणि तोच आमच्या अंतरंगामध्ये राहणार आहे, हे सगळं म्हणाले लक्षात घ्या. आणि अशा त्या परमात्म्याला आपण शरण जा, हा असुरी स्वभाव सोडून द्या, प्राण्यांवरती दया करा आणि प्रेमाने सगळ्यांचं भलं करा. याच्यामुळे म्हणाले भगवंत प्रसन्न होतील. आदिनारायण भगवान प्रसन्न झाल्यानंतर असं काय आहे ह्या जगामध्ये की ज्याचं आम्हाला काही अप्रूप राहील किंवा जे अप्राप्य राहील, असं काही राहणार नाही म्हणाले. म्हणून नारायणाची शरणागती, धर्म अर्थ काम याचा ठिकाणी पुरुषार्थ जो आहे
तो भगवंतानी सांगितलेला स्वीकारा. कर्मकांड, न्याय, राजनीती सगळे ही उपजीविकेची साधनं आहेत. या उपजीविकेच्या साधने तुमचं जीवन संपन्न करा, पण तुम्ही स्वतः मात्र भगवत शरण व्हा. अशा प्रकारे त्यांनी श्रीहरीला समर्पण व्हा, श्रीहरीच्या ठिकाणी समर्पित राहा, असं त्या मुलांना जो जो शिकवलं तो त्यांनी त्या मुलांना असं वाटलं की खरंच आहे की हे सगळं हे म्हणतात त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रल्हादांनी सांगितल्या त्या विचार करण्यासारख्या आहेत. ती मुलं सुद्धा मनाने बदलली. आता नारद आणि युधिष्ठिर यांच्यातला हा संवाद आहे. ह्या संवादामध्ये आता नारद म्हणतात की हे बघा, हे युधिष्ठिरा, तू जे हे आख्यान किंवा हा कथाभाग मला विचारलास तो मी तुला जो समजावून सांगतोय त्यात तुला असं सांगतो की ध्रुवाला कुणी शिकवलं होतं? श्रीहरीच्या ठिकाणी शरण जा, भक्ती कर, सत्पुरुषांचा सहवास, त्याचा अभिलाष ठेव. हे कुणी शिकवलं म्हणाले? त्याला कोणी शिकवलेलं नाहीये. पण म्हणाले हा प्रल्हाद त्यांना सांगतो हे की जे त्याच्या स्मरणात आहे तो कथाभाग किंवा तो प्रसंग असा आहे. म्हणाले माझे वडील ज्यावेळी मंदाराचलावरती तपश्चर्या करण्याकरता गेले होते तेव्हा म्हणाले इंद्रादी देवांना असं वाटलं की दानवांचं बल आता कमी पडलंय, तर या दानवांच्यावरती आपण चढाई करावी, आणि म्हणून त्यांनी युद्धाची मोठी तयारी केली. आणि ते सगळे लोकांना वर्णन हे इथे केलंय की मेलेल्या सापाला मुंग्या जशा खातात तसा ह्या सर्व समाजाला छळून छळून खाणारा हिरण्यकश्यपू बाहेर गेला. हे पाहिल्यानंतर देवांनी मोठ्या पराक्रमाने तयारी करून आमच्या दैत्यांच्या सेनापतींच्यावरती हल्ला करून त्या सगळ्यांना भयभीत करून आणि त्या इंद्रांनी राज्य जिंकून आमच्या दैत्यांच्यावरती आपला अंकुश प्रस्थापित केला. आणि माझी जी माता आहे त्या कयाधूला सुद्धा बंदिवासात टाकलं. तर त्यावेळी नारद आले आणि माझी माता त्यावेळी घाबरून गेली आणि ती आक्रोश करू लागली. म्हणाले देवर्षी नारद तिच्या जवळ आले, त्यांनी माझ्या मातेला पाहिलं आणि ते म्हणाले की देवराज, ही निरपराध आहे, हे इंद्रा तू तिला त्रास देऊ नकोस, हिला घेऊन जाणं योग्य नाही, हे महाभागा ही परस्त्री आहे, हिला ताबडतोब सोडून दे. तेव्हा इंद्र म्हणाला की अहो हिरण्यकश्यपूचं अत्यंत प्रभावशाली असं अपत्य ती जन्माला आणणार आहे, तर ती तोपर्यंत माझ्याकडे राहू द्या, प्रसूत होईपर्यंत माझ्याकडे राहील आणि बालक झाल्यावर त्याला मारून मी हिला सोडून देईन, हे इंद्र म्हणतोय. म्हणजे देवतांचा राजा आहे. तरी नारद म्हणाले हा साक्षात भगवत भक्त आहे जो हिच्या गर्भात आहे, तो अत्यंत बलवान आहे, तो निष्पाप महात्मा आहे, तू त्याला मारू शकणार नाहीस. आणि देवर्षी नारदांचं हे बोलणं मान्य करून त्यावेळी इंद्र जो आहे तो निघून गेला. त्यांनी तिच्या मातेला सोडलं आणि भगवत भक्त आहे आणि ही त्याची माता म्हणून इंद्राने तिला नमस्कार केला, तिला प्रदक्षिणा घातली आणि तो आपल्या लोकाला निघून गेला. देवर्षी नारदांनी सांगितलं कयाधू, तू मुळीच काळजी करू नकोस, माझ्या आश्रमात चल, तू माझ्या इथे सुरक्षित आहेस. आणि तिची समजूत घातली आणि तुझे पती येईपर्यंत तपश्चर्या करत माझ्या आश्रमातच तू काल व्यतीत कर असं म्हणून त्यांनी तिला विनंती केली. ती म्हणाली जशी आपली आज्ञा, आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडे निर्भयपणे ती नारदांच्या आश्रमामध्ये निघून गेली. आता प्रल्हाद मुलांना सांगतो की माझी ही जी गरोदर माता त्यावेळी गर्भातील बालकाचं कल्याण व्हावं याकरता म्हणून ती योग्य वेळी प्रसूत व्हावी आणि ते बालक सुसंस्कारी निघावं म्हणून देवर्षी नारद अत्यंत दयाळूपणाने ते माझ्या मातेला भागवत धर्माचं रहस्य सांगत असत. रोज त्यांच्याबरोबर माझी माता बसून हे जे विशुद्ध ज्ञान आहे, ही जी विशुद्ध भक्ती आहे, याचं प्रवचन, याच्याविषयीचा विशेष असा जो काही अधिकार नारदांचा आहे त्या अधिकारामध्ये ते साक्षात भगवंताचे भक्तच आहेत आणि अखंड नामसंकीर्तनामध्ये रमलेले आहेत. त्यामुळे ते परमश्रेष्ठ असे भागवत नारद माझ्या आईला उपदेशकर्ते झाले. पुष्कळ कालावधी निघून गेला आणि त्यामुळे माझ्या आईला मात्र त्या ज्ञानाचं स्मरण राहिलं नाही, कारण आम्ही तिथून परत आलो. पण देवर्षींची माझ्यावर अशी कृपा आहे की त्यावेळी जे ऐकलेलं आहे मी त्याचं मला आजही विस्मरण झालेलं नाही. आणि त्यामुळे म्हणाले मी आपल्याला हा सर्व विषय सांगू शकलो आहे. हे सगळं बोलल्यानंतर
जेव्हा प्रल्हादानी हे मातेच्या गर्भात श्रवण केलेलं ज्ञान, हा उपदेश या आपल्या बालमित्रांना केला, त्यावेळी ते विद्यार्थी जे आहेत त्यांची बुद्धी निष्पाप आहे, निरागस आहे. ते भगवंतामध्ये स्थिर व्हायला लागले, ध्यानाला बसायला लागले, त्यांचं मन एकाग्र व्हायला लागलं. ते आता गुरुजी घाबरले, म्हणाले आता काही हे खरं नाही आपलं, कारण हा जे हिरण्यकश्यपूने पाहिलं तर आपली काही इथे राहण्याची प्रज्ञा नाही. आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूला सांगण्याकरता गेले. म्हणाले, हे बघा, माझाच वर्ग आहे, माझ्याच वर्गामध्ये हे सर्व विद्यार्थी शिकता आहेत, परंतु यातला एकही विद्यार्थी मी शिकवतो त्याप्रमाणे समजून घेत नाही. त्या सर्व मुलांचं मन हे प्रल्हादाने बिघडवलं आहे आणि ते सगळेच्या सगळे हे अशा प्रकारे विष्णू शरण झालेले आहेत. त्यांच्या ध्यानामध्ये विष्णू आहे, त्यांच्या स्मरणामध्ये विष्णू आहे. म्हणाले अवघड आहे. म्हणाले आता ते रागावले, परत आले. हिरण्यकश्यपूने सांगितलं त्याला आता मारा, बास झालं, आता पुष्कळ झालं. आणि म्हणून ते संतापून कठोर असे झालेले गुरुजी सुद्धा, हिरण्यकश्यपू सुद्धा. त्या हिरण्यकश्यपू समोर प्रल्हाद हात जोडून उभा होता, त्यांना नमस्कार करत होता. आता खरं तर हात जोडून नम्रभावाने उभा राहिलेल्या मुलाचा तिरस्कार करणं योग्य नाही, पण हिरण्यकश्यपू क्रूर आहे. त्यांनी त्या ठिकाणी त्याला संतापून कठोर शब्दामध्ये म्हणाला तो की तू अतिशय उद्दाम झालायस, तू स्वतः नीच आहेस, परंतु आता आपल्या कुळामध्ये फूट पाडून या दैत्यांना बिघडवायला निघालेला आहेस तू. हे काही बरोबर नाही, तू उद्धटपणाने माझी आज्ञा मोडलेली आहेस. आता आजच तुला मी यमसदनाला पाठवतो. प्रल्हाद म्हणाला, महाराज, ब्रह्मदेवापासून गवतात न केवलम मे भगवतश्च राजन. केवळ मी एकटा भगवंताचा भक्त नाही किंवा माझ्या हृदयामध्ये भगवंत निवास करत नाही. नवई बलम बलिनाम चा परेशाम परेवरे मी स्थिरजंग माये ब्रह्मादयो येन वशम प्रणीता. ब्रह्मस्तंभपर्यंत ही सगळी सृष्टी, सगळे लहान मोठे जे चराचर जीव आहेत ते ज्याच्या ताब्यात आहेत, मीच नव्हे आपण सुद्धा. आपण या विश्वामधले बलवंतातले बलवंत समजत असलात तरी सुद्धा तो बळीयांचा राजा बळवंत आहे. त्यामुळे म्हणाले तुम्ही असं बोलू नका, तुम्ही तुमच्या मनामध्ये हा विचार आणू नका. म्हणाले पराक्रम, बल ह्या सर्वामध्ये भगवान प्रभू हे श्रेष्ठ आहेत. ते स्वतः काल आहेत, ते सर्व इंद्रियांचं बल आहेत आणि सर्व प्राण्यांच्या सर्व इंद्रियांचं बल आहेत. मनोबल आहेत, देहबल आहेत, धैर्य आहेत. त्यांची आमची सर्वांची इंद्रिय सुद्धा तेच आहेत, त्यापेक्षा कोणी वेगळं नाहीत. आणि म्हणून म्हणाले ही साक्षात परमेश्वर शक्ती आहे जी आमच्यावरती अधिराज्य करते, जी आमची निर्मिती करते, जी आमचं संरक्षण करते, जी आमचा संहार करते. बाबा ते तिन्ही गुणांचे स्वामी आहेत. आपण हा असुर स्वभाव आपला सोडून द्या. आपल्याला तो स्वभाव अंकित राहत नाही. आपण क्रोधाने उफाळून येता आणि आपल्या ठिकाणी फार अयोग्य अशा कर्माला उद्युक्त होता म्हणाले कुणी पण ह्या संसारात कुणाचाही शत्रू नाहीये. सर्वांच्या बद्दल मनामध्ये समभाव ठेवा, अंतःकरणामध्ये भगवंताची पूजा करा. म्हणाले जसे तुम्ही जन्माला आलात, तुमचं स्मरण तुम्हाला सांगतं, तुम्ही कैक वेळा मला सांगितलं की जन्मापासून जे बोबडे बोल हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष करत होते ते सुद्धा भगवत द्वेषाचे होते. प्रल्हाद म्हणाला हा द्वेष बरा नाही, हा विरोध बरा नाही म्हणाले हिरण्यकश्यपू म्हणाले अरे हा माझा मंदबुद्धी मुलगा, अरे तुझ्या बरळण्याची आता हद्द झाली बाबा. काय बोलतोस तू खात्रीने मरण्याचीच इच्छा करतो आहेस असं मला वाटतं. म्हणाले कारण मरणाच्या दारात असणारा मनुष्यच अशा तऱ्हेची बडबड करू शकतो. म्हणाले माझ्याखेरीज या जगाचा दुसरा कोणी स्वामी आहे तू कसं म्हणतोस? अरे इंद्राचं राज्य माझं आहे, या पृथ्वी तलावरती सर्वांच्यावरती माझं आधिपत्य आहे. सगळे लोकपाल, सगळ्या देवता मला अधीन आहेत, पूर्ण निसर्ग प्रकृती मला अधीन आहे. आणि तू मला म्हणतोस की या ठिकाणी हा राज्य करणारा सगळ्यांचा अधिपती सर्वांतर्यामी असा परमात्मा आहे. म्हणाले चुकतोयस. म्हणाले जर तुझा जगदीश्वर सर्वत्र आहे ना तर ह्या खांबात आहे का सांग. तर असं तो मला तर कुठे दिसत नाही, हा खांब समोर आहे. आता अशी वायफळ बडबड करणारा तू, म्हणाले तुझं बोलणं मी ऐकत नाही, आता फक्त तुझं मस्तक उडवतो.
म्हणाले अशा प्रकारे हा बलवान दैत्य असा बोलायला लागला आणि परमभक्त या प्रल्हादाकडे अतिशय रागाने क्रोधाने वेडवाकडं बोलून त्रास देऊन त्याला छळायला लागला. त्यांनी हातात खड्ग घेतलं, सिंहासनावरून खाली उतरला आणि त्यांनी अतिशय जोरात एक लाथ त्या खांबावरती मारली. ज्यावेळी त्यांनी लाथ त्या खांबावर मारली त्यावेळी खांबातून महाभयंकर आवाज ऐकायला आला. आवाज आला, सगळं ब्रह्मांड हादरलं, स्वर्गामध्ये थरकाप झाला. कुणी दिसत नाहीये, खांब तसाच आहे, पण हा हादरा मात्र कुणीच सोसू शकलं नाही. जेव्हा सत्यलोकापर्यंत हा आवाज पोचला तेव्हा ब्रह्मादिकांना वाटलं की आता बहुतेक प्रलय होणार आहे. हिरण्यकश्यपूनी प्रल्हादाला मारण्याकरता जोरदार उडी मारली. तेव्हा दैत्य सेनापतींचा सुद्धा थरकाप झाला, घाबरले त्या हिरण्यकश्यपूचं ते रूप पाहून. पण त्यांना हा अद्भुत आणि अपूर्व आवाज कुणालाही त्या सभेमध्ये कळला नाही, हा आला कुठून. आणि हा आपला सेवक प्रल्हाद आणि ब्रह्मदेव यांची वाणी सत्य करण्याकरता सर्व पदार्थामध्ये व्यापक असलेला असा तो जो परमात्मा आहे, त्यावेळी त्या सभेमध्ये खांबातून आश्चर्यकारक रूप घेऊन प्रकटला. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. म्हणाले कसं रूप होतं त्याचं? म्हणाले ना सिंहाचं होतं ना मनुष्याचं होतं. हिरण्यकश्यपू ज्यावेळी त्या आवाजाचा वेध घेतो आहे त्यावेळी खांबातून निघणाऱ्या त्या अद्भुत प्राण्याला त्यांनी पाहिलं. तो विचार करू लागला, अरे हा तर माणूसही नाहीये, हा पशुही नाहीये, मग ह्या नरसिंह रूपामधलं हे अलौकिक असं काय रूप आहे की जे आपल्याला कळलं नाही, जे आपण पूर्वी पाहिलं नाही. त्याच्यासमोर नरसिंह भगवान उभे राहिले. ते रूप अतिशय भयानक होतं. तापलेल्या सोन्यासारखे पिवळे धमक डोळे, जांभई दिली आहे तर त्यांची आयाळ इकडे इकडे इतस्ततः फिरत होती. त्यांच्या दाढी मिशा एवढ्या अक्राळ विक्राळ होत्या. त्यांचे दात, त्यांची जीभ तलवारीसारखी धारदार होती. त्यानंतर म्हणाले त्यांनी भुवया उंचावलेलं त्यांचं मुख आहे ते भयंकर दिसत होतं, महाभयंकर रूप दिसत होतं. त्यांनी त्यांचं नाक संतापानी फुगवलेलं होतं. म्हणाले त्यांचे चेहरा, त्यांचं उघडलेलं तोंड अद्भुत वाटत होतं. त्या फाकलेल्या जबड्यामुळे तर ते अधिक भयंकर दिसत होते. म्हणाले त्यांचं सर्व विशाल शरीर स्वर्गाला जाऊन स्पर्शत होतं. त्यांची मान थोडी बुटकी होती आणि जाड होती, छाती रुंद होती, कंबर बारीक होती. चंद्रकिरणासारखे त्यांच्या अंगावरचे रोम तेजस्वी दिसत होते. त्यांना हजारो हात सर्व दिशांनी त्यांच्या ठिकाणी पसरलेले होते. त्यांची नख हीच आयुध होती. त्याच नखा दुसरं काही घेऊन आलेले नव्हते. त्यांच्याजवळ फिरकणंही कुणाला अशक्य आहे. म्हणाले त्यांना आपल्या जवळचं चक्र, आपल्या जवळचं वज्र, या सर्वांनी, या दैत्यांनी त्या सगळ्याला पाहून ते आपल्या आपल्या ठिकाणाहून पळून गेले. ते थांबू शकले नाहीत, कारण त्यांना ती कल्पनाच येईना की हे काय स्वरूप आहे. कारण भगवंतांनी हातात शस्त्र धरलं नाही. पण भागवताची धारणा अशी आहे की भगवंत जेव्हा फिरत असतात तेव्हा अदृश्य रूपामध्ये भगवंताचं चक्र, भगवंताची गदा हे सगळं त्याच्या भोवती फिरत असतं. ते चक्र त्यांच्या भोवती त्यांचं संरक्षण करत फिरत असतं आणि त्यांच्याबरोबर सतत साथ देणारं असतं. हिरण्यकश्यपूला वाटलं की ह्या विष्णूची ही माया आहे आणि हा मायावी विष्णू त्यांनी हे काहीतरी सोंग घेतलेला आहे, म्हणून ह्याच्या चालीने माझं काय वाकडं होणार असं म्हणून तो दैत्यराज त्या हत्तीसारखा ताकद असणारा, 1000 हत्तींचं बळ असणारा, त्यांनी हातात गदा घेतली आणि नरसिंहावरती तो तुटून पडला. जसा पतंग आगीत पडल्यानंतर अदृश्य होतो तसा हा हिरण्यकश्यपू त्या नरसिंहांच्या ठिकाणी गुप्त झाल्यासारखाच झाला. त्या दैत्य तो भगवंताच्या तेजामध्ये लुप्त झाला आणि म्हणाले सगळं त्याची शक्ती, त्याच्या तेजाचा आश्रय असणारा भगवंत या बाबतीमध्ये कुठलीच हालचाल करत नाही. तो आहे तसा उभा आहे. पण म्हणाले जसा गरुड सापाला पकडतो तसा प्रहार करताना भगवंतानी त्या गदेसहित त्या हिरण्यकश्यपूला पकडलं. भगवंत त्याच्याशी खेळायला लागला. लीला आहेत भगवंताच्या, हे सगळे भगवंताचे अवतार आहेत, त्या केवळ लीला आहेत. तर भगवंत त्यांच्याशी जेव्हा खेळतो आहे त्यावेळी खेळ करताना जसा गारुडी त्या सापाला खेळवतो आणि पकडतो सोडतो, पकडतो सोडतो, तसा हा हिरण्यकश्यपू भगवंताच्या हातातून सुटला. सुटल्याबरोबर हिरण्यकश्यपूला काय हे
या विष्णूची माया, याला काय आपल्याबरोबर लढता येतंय? हा घाबरला, म्हणाले माझ्या तेजाला, मला पकडलं होतं पण दिलं म्हणाले सोडून. त्या विचाराने इतका उत्साहित झाला आणि त्यांनी हातामध्ये ढाल तलवार घेतली आणि युद्धासाठी पुन्हा भगवंताच्या बरोबर येऊन भिडला. अतिशय उंच स्वरामध्ये, अशा उच्च स्वरामध्ये तो प्रचंड आवाजात त्या ठिकाणी म्हणजे रणामध्ये जे स्फुरण यावं याकरता केलेले जे नाद आहेत तसा नाद करून तो भगवंतावरती त्या ठिकाणी चाल करण्याकरता आला. भगवंत हसले, इतक्या मोठ्याने हसले, तो आवाज इतका प्रचंड होता की हिरण्यकश्यपूसारखा रणवीर सुद्धा त्या ठिकाणी त्याचे कान डोळे दोन्ही ते सहन करू शकले नाहीत. त्याने डोळे मिटले आणि जसा साप उंदराला पकडतो तसं भगवंतानी त्याला वेगाने पकडलं. त्याच्या अंगावरती वज्राचे आघात आपोआप घडले. भगवंतानी त्याला काही केलं नाही. तो त्यांच्या हातून सुटण्याकरता धडपड करायला लागला. भगवंतानी त्याला आपल्या मांडीवर घेतलं. ते दरवाजाच्या मध्ये, आपण ज्याला उंबरठा म्हणतो तसं, दारात घेऊन गेले. त्याला आपल्या मांडीवर बसवलं आणि अगदी सहजपणे आपल्या नखानी त्याला फाडलं, जसं एखाद्या गरुडानी सापाला, आपल्या विषारी सापाला फाडावं. रक्ताच्या चिळकांड्या उडल्या. भगवंत जे आहेत त्यांचं तोंड आणि आयाळ लाल झाली. हत्तीला मारून त्याच्या आतड्यांची माळ गळ्यात घातलेला सिंह जसा दिसतो तसे भगवंत दिसू लागले. दात दाढा भूत भयंकर हे मंडित कर बयाचे अयुधे मंडित कर. दात दाढा भूत भयंकर अयुधे मंडित कर बयाचे अयुधे मंडित कर. मुख सिंहाचे धरून विठाई स्तंभिकरी गुरगुर. कडकडला तो खांब चांदण्या पडल्या भूमीवर बयाच्या पडल्या भूमीवर. कडकडला तो खांब चांदण्या पडल्या भूमीवर बयाच्या पडल्या भूमीवर. अहो डळमळले ब्रह्मांड भयावित झाले वरुण निरखर. सवा हात जळले जीभ तो बंदी तृतीय लोचनी बयाच्या बंदी तृतीय लोचनी. सवा हात जळले जीभ तो बंदी तृतीय लोचनी बयाच्या बंदी तृतीय लोचनी. कै प्रल्हादे गोंधळ घालून तिष्ठविली ही जणी ग. पंढरपूरवासिनी विठाबाई अनंत सुखदायिनी ग. पंढरपूरवासिनी अहो उदो उदो बोला, उदो उदो बोला हो बयानी तापत्रय मर्दिनी ग. पंढरपूरवासिनी विठाबाई अनंत सुखदायिनी ग. पंढरपूरवासिनी. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणाले भगवंताच्या तीक्ष्ण नखांनी हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं, त्याला जमिनीवर आपटलं. हजारो दैत्य दानवे आपल्या हातामध्ये शस्त्र घेऊन तिथे आले. भगवंताच्या समोर ते काय उभे राहतात, ते काय टिकतात? त्या शस्त्रांचा प्रहार करण्याकरता ते समोर आले. भगवंतांनी चारी बाजूनी असलेल्या आपल्या भुजांनी त्या सर्व दैत्यवीरांना घेरून घेतलं. लाथांनी नखांनी त्यांना मारलं. दोनच शस्त्र त्यांच्या हातात आणि भगवान नृसिंहाच्या आयाळीच्या फटकाऱ्याने त्यावेळी ढग आकाशातली इतस्ततः विखुरली. त्यांच्या नेत्रातल्या तेजानी सूर्यादी निस्तेज झाले. त्यांच्या श्वासाच्या श्वास उच्छ्वास संतापलेले आहेत, अत्यंत क्रोध आहे. त्या क्रोधाने म्हणाले समुद्र जोरात खवळला आणि सिंहनादाने भयभीत होऊन हत्ती जसे पळावेत तशी सगळी सृष्टी भयभीत होऊन इकडे तिकडे पळू लागली. त्यांच्या आयाळीला धडकून देवांची विमानं सुद्धा इतस्ततः गेली. कारण हा सगळा सोहळा पाहायला देव आले होते आकाशामध्ये, पण त्यांना काय कल्पना भगवंताच्या सामर्थ्याची. भगवंतांनी नुसती मान हलवली, सगळी देवतांची विमानं इतस्ततः विखुरली. स्वर्ग डळमळायला लागला. भगवंतांनी आपटलेल्या पायाच्या धक्क्याने भूकंप होऊ लागला. वेगवान पर्वत आहेत, जणू काही त्यांना विलक्षण वेग एखाद्या विमानासारखा यावा असे ते पर्वत वेगवान होऊन उडायला लागले. त्याच्यामुळे आकाश आणि दिशा दिसेनाश्या झाल्या. महाभयंकर आकांत त्या ठिकाणी उभारला. इतका संताप, इतका क्रोध भगवंताच्या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे. त्या ठिकाणी भगवंत उठले त्या स्थानावरून
आणि जे राजसिंहासन आहे त्या राजसिंहासनावर जाऊन विराजमान झाले. त्यांचा हा तेजस्वी आणि क्रुद्ध चेहरा पाहून त्यांच्याजवळ जाऊन त्यांची सेवा करावी असं काही कुणाच्या अंगामध्ये धाडस नव्हतं. सगळे गप्प राहिले. त्यावेळी विमानातून आलेल्या देवतांनी भगवंताच्या दर्शनाकरता आता आकाशात गर्दी केली. गंधर्व गायला लागले, नगारे वाजायला लागले, अप्सरा नृत्य करायला लागल्या. हे सगळं ज्यावेळी घडतं आहे त्यावेळी प्रल्हाद त्यांच्या जवळच आहे. आता सर्व देवतांनी त्या ठिकाणी आपापल्या बाजूनी भगवंताची स्तुती केली आहे. ब्रह्मदेवानी स्तुती केली आहे. एकच स्तुती आपण वाचू की प्रभो आपण अनंत आहात, आपल्या शक्तीचा कोणाला अंत लागत नाही, आपला पराक्रम अद्भुत आहे, आपलं कर्म पवित्र आहे. जरी आपण गुणांच्या द्वारा अशा अलौकिक लीला करत आहात, आपण सर्व सृष्टीला उत्पन्न करणारे आहात, पालन करणारे आहात, प्रलय करणारे आहात, तरी स्वतः निर्विकार आहात. या सगळ्या लीला करत असलात तरी सुद्धा आपण निर्लेप आहात, आपण द्रष्टे आहात तरी सुद्धा त्याच्या पलीकडे आहात. हे जे परमात्म तत्व आहे त्या तत्वाला ब्रह्मदेव म्हणतात मी नमस्कार करतो. मी आपला सगुण भक्त आहे, आपल्या रूपाचं मला वेड आहे, तरी सुद्धा तुमचं ते निज स्वरूप माझ्या हृदयामध्ये मी स्मरतो. रुद्रांनी त्यांची स्तुती केली, इंद्रांनी केली, ऋषींनी केली, पितरांनी केली, सिद्धांनी केली, विद्याधर, नाग, मनु, प्रजापती, गंधर्व, चारण, यक्ष, किंपुरुष, वैतालिक, किन्नर आणि भगवंताचे पार्षद आहेत. ते म्हणाले हे शरणागत वत्सला, सगळ्या लोकांना शांती प्रदान करणारे आपण आहात. हे आपलं हे असं अलौकिक नृसिंह रूप आम्ही आज पहिल्यांदाच पाहिलं आहे. भगवान म्हणाले ज्यांना सनकादिकांनी शाप दिला होता तोच आपला हा आज्ञाधारक सेवक आहे जो हिरण्यकशिपू आहे. त्याला आम्ही असं समजतो की आपण कृपाळूपणाने कितीही क्रोधाविष्ट झालात तरी आपण त्याचा उद्धारच केला आहे. मग पुन्हा तो आमच्या पार्षद गणामध्ये त्याचा शाप भोगून लवकरच परत येईल. आता हे झालं. यानंतर प्रल्हाद समोर उभा राहिला. आता ते इतके क्रोधाविष्ट आहेत त्यांच्या समोर जाता येईना. आता थोडंसं पुराणाचा भाग आला. त्यांच्या पुढे साक्षात लक्ष्मीला पाठवलं. त्यांनी जेव्हा त्यांचं ते प्रचंड रूप पाहिलं तेव्हा त्या भयभीत झाल्या. त्याही त्यांच्याजवळ येऊ शकल्या नाहीत. लक्षात आहे का राहेर क्षेत्रातलं इंदिरा म्हणे ते तेजन सौदामिनी, लक्षात नाही माझ्या कशाची त्याची का राहेर क्षेत्र अति पवित्र, नाही तर ती दोन्ही कडवी लक्षात असतील तुम्हाला. कडकडा स्तंभ मोडला प्रभू प्रगटला, प्रल्हाद वरला दिवोकसी गायला, चमकतो पितांबर जरी कटी पिवळा, लागली रुळाया जीभ हृदयी लळलळा, कटकटा वाजती दंत मुकुट तो शिरी, पापमतीचे पोट विदारण करी, चमकती कानी कुंडले वन्ही लोचनी, तरी सहज लिलेने गुरगुर ऐसा ध्वनी, भीतसे पुढे जावया कमल लोचनी, इंदिरा म्हणे हे तेजन सौदामिनी, या परी कधी न पाहिला प्रभू अजबरी, उधळिली सुरांनी सुमने राहून दुरी, प्रल्हाद पाय वंदिता शांत झाला, होणार सिंहव्या सिंहासनी देखिला, पूजू मी कशाने सांग दयाळा तुला, व्यापिले तुवा ब्रह्मांड नस शिवे गळा, लाचार असे मी फार कृपाती करी, मम पाप ताप आणि दैन्य अवघे हरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळे घाबरलेत. सगळ्यांना असं वाटलं लक्ष्मी मातेला पुढे करावं. त्या समोर आल्या, भगवंताचं हे अद्भुत रूप पाहिलं, त्याही घाबरल्या आणि त्यांनी असं वर्णन केलं की असं
अभूतपूर्व रूप, अपूर्व रूप, नोपे याय शंकिता. म्हणाले कुठल्याही प्रकारे ज्याच्या ठिकाणी शंका नाही, पण अदृष्ट, अश्रुत आहे, कधी पूर्वी ना पाहिलं ना कधी ऐकलं, असं म्हणाले भगवंताचं रूप आज बघायला मिळाले. तेव्हा आमचे महाराज वर्णन करतात, इंदिरा म्हणे हे तेज न सौदामिनी. हे तेज नाही आहे, ही साक्षात लखलखती वीज आहे. भगवंतानी जे रूप आज प्रकट केलंय ते काही विलक्षण आहे. आणि त्यामुळे ब्रह्मदेव म्हणाले, बाळ नरसिंह जे आहेत ते तुझ्या पित्यावर खोपले होते, प्रल्हादा तुझ्यावर नाही. आता तूच त्यांच्या जवळ जा आणि त्यांना शांत कर. असं म्हणून त्यांनी त्यांना प्रल्हादाला त्यांच्या जवळ पाठवलं. परम भगवत भक्त प्रल्हाद म्हणाला, ठीक आहे नारद मुनी, आपण म्हणता त्याप्रमाणे मी त्यांच्या जवळ जातो. तो त्यांच्या जवळ, फार मोठी स्तुती आहे, 50 श्लोकांचं ते स्तोत्र आहे, जवळ अप्रतिम स्तोत्र आहे जी स्तुती प्रल्हादानी केलेली आहे. त्या स्तुतीने भगवान प्रसन्न झाले, शांत झाले. नारद म्हणतात युधिष्ठिरांना की ह्या निर्गुण भगवंताच्या गुणांचं हा भक्त प्रल्हाद ज्या भाविकतेने वर्णन करतो आणि प्रणाम करतो, भगवंताला सुद्धा धन्य वाटतं. कारण भगवंत भक्तपराधीन आहे हो. त्याला भक्ताचं जे प्रेम आहे आणि भक्ताचा जो भाव आहे, तो जो उत्कट भाव आहे, त्या भावाने भगवंत नेहमीच त्याला जिंकला गेलेला आहे, नेहमीच त्याला वश आहे. आणि म्हणून म्हणाले त्यांचा सगळा क्रोध दूर गेला. हसून भगवंताने प्रल्हादाला जवळ घेतलं. भगवान म्हणाले, बाळ प्रल्हादा ये, तुझं कल्याण असो. हा जो दैत्यश्रेष्ठ आहे, तू दैत्यांमध्ये हा श्रेष्ठच आहेस. तुझ्या पित्याचा मृत्यू झाला, पण तुझं कल्याण, तुझं माझं प्रसन्न अंतःकरण चिंतत. म्हणाले तुझी इच्छा असेल तो वर माग मला, मी मनुष्यांच्या इच्छा पूर्ण करणार आहे. हे चिरंजीवा, जो मला प्रसन्न करून घेत नाही त्याला माझं दर्शन होणं अशक्य आहे. पण माझं दर्शन झाल्यावर आता कशाचं दुःख आहे. म्हणाले ज्याला माझं दर्शन होतं त्याला कशाचंच दुःख राहत नाही. मी सगळ्यांचे मनोरथ पूर्ण करणार आहे, म्हणून कल्याणाची इच्छा करणारे सगळेच भाग्यवान साधू सत्पुरुष मला प्रसन्न करण्याचा म्हणाले प्रयत्न करतात. आणि असं मोठं प्रल्हादाला आश्वासन दिलं भगवंतानी. प्रल्हाद म्हणाला, प्रभो मी जन्मतःच विषय भोगात आसक्त झालेला दैत्यच आहे. माझा जन्मच दैत्यांच्याकडे. पुन्हा मला ह्या लोभामध्ये का घालता? मला कशा करता या लोभामध्ये पाडून वराचं एक माझ्या पुढे आश्वासन उभं करता? म्हणाले ह्या भोगांच्या संघाला भिवून आणि त्यांचा वीट घेऊन तर मी मुक्तीच्या अभिलाषेने आपल्या चरणापाशी आलो. माझ्यामध्ये भक्ताची लक्षणं आहेत की नाहीत हे जाणून घेण्यासाठीच आपण मला वर मागायला सांगितलंय का? कारण मी जर आपला खरा भक्त असेल तर मी आपल्याला काहीच मागणार नाही. आणि आपण माझी परीक्षा घेत आहात का? ही जी प्रेरणा आपण मला देण्याचा प्रयत्न करतायत, ते म्हणाले हे विषय आणि भोग हृदयामध्ये जी अज्ञानाची गाठ आहे ती अधिक मजबूत करणारे आहेत. हेच जन्ममृत्यूला कारण आहेत. आणि त्यामुळे हे जगद्गुरू माझी परीक्षा पाहण्याशिवाय आपलं मला वर माग असं म्हणण्याकरता मला दुसरं कारण दिसत नाही. आपण दयाळू आहात. जो सेवक आहे तो आपल्याकडून जो वर इच्छितो तर तो सेवक नाहीच आहे, तो व्यापारी आहे. तो आपल्याकडे काहीच मागणार नाही. जो स्वामींच्याकडून आपल्या कामनांची पूर्तता करण्याकरता इच्छा करतो, अपेक्षा करतो, तो सेवक नाहीच आहे. आणि त्याच्यावरती सत्ता गाजवण्यासाठी जो कामना पूर्ण करतो तो त्याचा स्वामी पण नाही आहे. स्वामींनीही सेवकाला सत्ता गाजवण्याकरता काही देऊ नये आणि सेवकानेही स्वामीला आपल्याला कामनांची पूर्ती करून घेण्याकरता काही मागणं करू नये. मी आपला निष्काम सेवक आहे, आपण माझे निरपेक्ष स्वामी आहात. राजा आणि सेवक यांच्यामध्ये जो कारण परपे जसा संबंध असतो, स्वामी सेवक संबंध असतो, तसा तुमचा माझा संबंध नाही आहे. वर देणाऱ्यांच्यामध्ये शिरोमणी आहात. मी मागेन तो वर आपण मला देऊ इच्छिता तर माझ्या हृदयात कोणत्याही कामनेचं बीज अंकुरित होऊ नये एवढाच वर आपण मला द्या. मला दुसऱ्या वराची अपेक्षा नाहीये. नरसिंह म्हणाले की अरे तुझ्यासारखे माझे जे अनन्य भक्त आहेत
ते या काय परलोकातल्या सुद्धा कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाहीत, तरी सुद्धा मीच तुला मला जे द्यायचं आहे ते देतो. एक मन्वंतरापर्यंत तू दैत्यांचा अधिपती होऊन सर्व विषयांचा उपभोग घे. सगळ्या प्राण्यांच्या हृदयामध्ये यज्ञ भोगता असा मला यज्ञ फार प्रिय आहे, आणि त्यामुळे मी यज्ञ भोगता ईश्वर आहे, तो मी तुझ्या हृदयात आहे. तू माझ्या कथा ऐक ज्या मलाही खूप प्रिय आहेत, त्या सर्व माझ्या लीला ऐकत तू माझं आराधन कर, आणि अशा प्रकाराने तुझ्या प्रारब्धाचा क्षय करत राहा. प्रल्हाद म्हणाला, महेश्वरा, आपण वर देणाऱ्यांचे स्वामी आहात, आपल्याकडे मी आणखी एक वर मागतो. आपण माझ्या पित्याला क्षमा करा, कारण माझ्या पित्यानी आपल्याला न जाणून आपली खूप निंदा केलेली आहे, आणि या विष्णूंनी आपल्या भावाला मारलं अशा खोट्या कल्पनेनी माझ्या वडिलांना क्रोध कधी आवरला नाही. आयुष्यभर क्रोधावेगामध्ये ते सारखे जळत होते, म्हणून त्यांनी आपला भक्त मी आहे म्हणून माझ्याशी पण द्रोह केला. आपली दृष्टी पडताच ते पवित्र झालेच आहेत, पण तरी सुद्धा मी आपल्याला प्रार्थना करतो की सहज नाश न पावणारे असे जे दुष्टर दोष आहेत, कारण नास्तिकता, ईश्वराविषयीची मनामध्ये असणारी अविश्वसनीयता आणि त्याच्याविषयीचे भलभलते जे समज आहेत, हे सगळे हे दुरापास्त असणारे दोष आहेत. हे कधीही अपरिवर्तनीयच राहणार आहेत. त्या दोषांचं निराकरण जर करायचं तर ते आपल्यालाच केलं पाहिजे, आणि म्हणून म्हणाले, माझे वडील ह्या दोषांपासून शुद्ध व्हावेत. भगवान म्हणाले, अरे निष्पाप प्रल्हादा, तुझे वडील एकटे नाही शुद्ध झाले, 21 पिढ्यांच्या सहित शुद्ध झाले. त्यांच्या मागच्या 21 पिढ्या म्हणाले त्यांच्या पितरांच्या सहित ते पवित्र आहेत, कारण कुळाला पवित्र करणारा तुझ्यासारखा मुलगा जन्माला आलाय, आणि त्यामुळे त्यांचं भाग्य थोर आहे. जगात जे लोक तुझ्यावर प्रेम करतील ते सुद्धा मला प्रिय राहतील. म्हणाले, ते सुद्धा माझे प्रिय भक्त होतील. माझ्या सगळ्या भक्तांचा तू आदर्श आहेस. माझ्या शरीराचा स्पर्श झाल्यामुळे तुझे वडील जरी पूर्ण पवित्र झाले असले तरी तू त्यांची अंत्येष्टी कर. तुझ्यासारख्या मुलामुळेच त्यांना उत्तम लोकांची गती प्राप्त होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या की भक्तीमध्ये निष्काम आणि कर्माचा कितीतरी त्या मानाने उपेक्षा नाही म्हणता येणार, पण कमी, अभाव, उणीव, आवश्यकता नाही असं म्हणून त्याची गरज नाकारून भागवतामध्ये पुन्हा पुन्हा भक्तीचा उद्घोष केला आहे. तरी सुद्धा स्वकर्माचा त्याग कधीच भक्ती सांगत नाही. जे स्वकर्म आहे, कोणत्याही स्थितीत कुणाचीही शरणागती असली तरी जिथे आम्ही आहोत, ज्या स्थितीत आम्ही आहोत, ज्या वर्णाश्रम धर्माला अनुकूल आमचं जीवन आहे, त्याच्यातल्या ज्या गोष्टी आम्हाला सांभाळणं शक्य आहे ते सांभाळणं आमचं काम आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की वत्सा, तू आपल्या पिताच्या गादीवर बस. वेदज्ञ मुनींच्या आज्ञेमध्ये माझ्या ठिकाणी मन ठेवून तू या ठिकाणी आपलं राज्य कर. सगळी तुझी सेवाभावी कर्म या ठिकाणी राहून कर. आणि अशा प्रकारे त्यांनी आता नारद सांगतात युधिष्ठिराला की अरे, अभिजित मुहूर्तावरती भगवंतानी बाण चढवून, एक छोटा आख्यान आहे, मी त्याचा उल्लेख करत नाही, पुढे जाते. आणि बाण चढवून भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला आहे, आणि त्या त्रिपुरासुराचा वध करून ह्या आख्यानामधला एक भाग म्हणून एकत्र आहे, ते जोड आख्यान ठेवलं आहे त्यांनी. तर त्यामध्ये प्रल्हाद राजाचं आख्यान झालं, आणि भगवान शंकरांनी सुद्धा विष्णूच्या साह्याने त्रिपुरासुराचा वध केला. युधिष्ठिरा, तुला ही दोन्ही आख्यानं किंवा ह्या दोन्ही कथा मी तुझ्या इच्छेकरता सांगितलेले आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेनी अशा प्रकारे मनुष्यांच्या लीला करतात, आणि लीला ह्या लोकपावन लीला आहेत, त्या लीलांचं ऋषी गायन करतात. आता मी तुला आणखी काय सांगू ते सांग मला, म्हणजे मी तुला सांगतो. हा संवाद पुढे चालू आहे. श्री नारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण.
युधिष्ठिरांनी नारदांना सांगितलं की आता मला काही धर्मांचं विवेचन करा. मानव धर्म कसा, वर्णाश्रम धर्म कसा, स्त्री धर्म कसा, गृहस्थ धर्म कसा. त्याच्यामध्ये मानव धर्मांच्यामध्ये ब्राह्मणाच्या उदरनिर्वाहाची 4 प्रकारची साधनं सांगितली आहेत की त्यांनी यज्ञ, अध्यापन इत्यादी करून धन द्यावं. आपल्याला माहिती आहे की ब्राह्मणाची जी षटकर्म आहेत त्या यज्ञ, याजन, त्याच्या ठिकाणी नंतर दान, प्रतिग्रह, अध्ययन, अध्यापन हे त्यांनी करावं. त्यानंतर त्यांनी शालीन राहावं, म्हणजे उपजीविकेकरता काहीही न मागता जे मिळेल त्याच्यावर उपजीविका करावी. यायावर म्हणजे ह्यांनी जर आपलं भागत नसेल तर रोज जेवणापुरतं तेवढं धान्य मागून घ्यावं आणि कशाचाही संग्रह करू नये. शीलोंछन वृत्तीने राहावं. हे सर्वश्रेष्ठ ब्राह्मणाचं जीवन आहे की ज्यावेळी शेतामध्ये धान्य तयार होतं, त्याची मळणी होऊन धान्य घरी जातं, त्यानंतर तिथे जे खाली पडलेलं आहे ते पडलेलं धान्य घरी घेऊन यावं आणि त्या धान्यावरती ते कण आहेत किंवा बाजारात पडलेलं धान्य, कारण सारखं काही धान्य येणार नाही आणि ते आलेलं धान्य काही सारखं मळलं जाणार नाही आणि त्या मळलेल्या धान्याचे कण काही सारखे पडणार नाहीत. त्यामुळे जे पडलेले कण आहेत ते शेतात क्वचित मिळतील, पण बाजारात मिळतील की ज्या बाजारामध्ये धान्याचा व्यापार होतो तिथे जे खाली पडलेलं आहे ते धान्याचे कण वेचून आपला निर्वाह चालवावा. याच्यामधले या ज्या वृत्ती आहेत ब्राह्मणाच्या त्या एकापेक्षा एक श्रेष्ठतर आहेत आणि म्हणून शीलोंछन वृत्तीने राहावं हे ब्राह्मणाला विशेष भूषणावं आहे. म्हणाले क्षत्रियांनी दान घेण्याव्यतिरिक्त बाकीच्या सर्व गोष्टी अशाच अवलंबाव्यात. क्षत्रियांनी सुद्धा हेच वैराग्य आपल्या ठिकाणी ठेवावं. ब्राह्मणाच्या उरलेल्या ज्या वृत्ती आहेत त्या सगळ्या वृत्तींचा तो अवलंब करू शकतो, पण फक्त क्षत्रियांनी दान घेऊ नये. आणि म्हणाले आपत्काली सर्वांनीच कोणत्याही मार्गाचा स्वीकार करावा, कुठल्याही प्रकारची वृत्ती, कारण आपत्कालामध्ये आता धर्माला हे बंधन राहू शकत नाही. म्हणून त्यांनी ऋत, अमृत, मृत, प्रमृत आणि सत्यानृत यापैकी कोणत्याही वृत्तीचा आश्रय घ्यावा असं त्यांनी म्हटलंय. आता त्या वृत्तींची त्यांनी व्याख्या सांगितली की बाजारात पडलेलं, शेतात पडलेलं धान्यकण वेचून जीवनाची गुजारण करणे शीलोंछ वृत्ती, त्याच्यावरती उपजीविका करणं त्याला ऋत असं म्हटलंय. त्यानंतर मागितल्याखेरीज जे मिळेल आणि अयाचित वृत्तीने जो राहतो त्याच्यावर जीवननिर्वाह जो करतो त्याला अमृत असं म्हटलंय. नेहमी याचना करून आणावं लागतं त्याला मृत आहे असं म्हटलंय. शेती करून जीवननिर्वाह चालतो त्याला प्रमृत असं म्हटलंय. आणि व्यापार करून मनुष्य जर आपलं पोट भरत असेल तर त्याला त्यांनी सत्यानृत असं म्हटलंय, कारण व्यापारामध्ये काही खरं काही खोटं मनुष्याला करावं लागतं. नंतर म्हणाले कनिष्ठ वर्णाची सेवा करणं हे कधीही कुणाकडनं घडू नये, की आपल्याला काही मिळवायचं आहे म्हणून त्याच्याकरता लाचार व्हावं आणि कुणाच्या तरी कच्छपी लागावं हे मात्र कधीही कुणीही करू नये. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला ह्या वृत्तीला त्यांनी श्वान वृत्ती असं म्हटलंय की ह्या श्वान वृत्तीमध्ये माणसाने कधीच राहू नये. ब्राह्मण हे सर्व वेदमय आहेत आणि राजा हा सर्व देवमय आहे. त्यामुळे ब्राह्मण आणि क्षत्रिय ह्या दोघांनी तरी हा विचार कधीही आपल्या ठिकाणी दूर करू नये. नंतर याचं फल काय, अनेक धर्म सांगितलेत पण आपल्याला तेवढा सगळा बघणं शक्य नाही आहे. तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आपल्या स्वाभाविक वृत्तीप्रमाणे, म्हणजे निसर्गतः ज्या वर्णाश्रम धर्मात ज्या परिस्थितीत आम्ही जन्माला आलेलो आहोत किंवा आम्ही राहतो आहोत त्या परिस्थितीमध्ये आम्हाला जे कर्म स्वाभाविकरित्या आमच्यावर येऊन पडलेलं आहे ते कर्म आम्ही जर नेटाने करत राहिलो तर हळूहळू त्या स्वाभाविक कर्माच्या मुळेच आम्ही श्रेष्ठतर पातळीवर जाऊन शेवटी त्या कर्माच्या आधाराने आम्ही गुणातीत होतो. म्हणजे आम्ही सुद्धा भगवद्गीतेने सांगितलेली समाहित चित्त आणि गुणाहिताची आमच्या ठिकाणी अधिकाराची प्राप्ती होते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कर्माला तू कमी मानू नकोस, स्वधर्म तू सोडू नकोस. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये
माऊलींनी सर्वदूर स्वधर्माचा पुन्हा पुन्हा उद्घोष केलेला आहे. ते म्हणतात कुठल्याही धर्माचं आचरण करणं झालं नाही झालं, कुठलीही गोष्ट करता आली नाही करता आली, विशेष रूपाने परमार्थ मार्गावर जाण्याकरता प्रगती करता आली नाही आली, तरी स्वधर्म सोडू नका. म्हणजे भागवत धर्माची जी वैशिष्ट्ये आहेत की सर्वाभूती परमेश्वर पहा, आणि स्वधर्माची जी निकड आहे की त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकणार नाही. आणि त्यामुळे स्वधर्म हा पूर्णपणे सक्तीचा आहे, स्वधर्म हा पूर्णपणे अवलंबायचाच आहे, हा भागवत धर्माचा आदेश आहे असं समजून त्याचं अनुसरण करा. आता विशेष रूपाने आपल्याशी निगडीत असलेले जे विषय आहेत त्याच्यामध्ये गृहस्थाचे सदाचार त्यांनी आपल्याला सांगितले की जसा स्वप्नात असलेला मनुष्य आहे तो स्वप्नातून जागं झाल्यावर स्वप्नातल्या आपल्या देहाला कुठे पळत जावं लागलं, कुठे समुद्रात बुडतोय असं वाटलं, कुठे आपल्याला त्रास झालाय असं वाटलं तर घाबरतो. पण जागे झाल्यानंतर त्या देहाची आपण काळजी करत नाही. अरे बापरे, स्वप्नातल्या त्या देहाला साप चालू, आता काय करावं, कुणा डॉक्टरकडे जावं, त्याची काय हे करून घ्यावी औषध योजना, असं कोणी म्हणत नाही. स्वप्नातलं शरीर आहे ते जसं मिथ्या आहे तसं म्हणाले जशी जसा सत्संग माणसाला मिळेल तसा तसा प्रापंचिक मनुष्य सुद्धा आपल्या ठिकाणी आपल्या बुद्धीने शुद्ध होत जाईल. आणि आपोआप सुटणारं जे शरीर आहे, आपले जे नातेसंबंध आहेत, याची आसक्ती ते जाणार आहे म्हणून त्यावेळी सोडावी लागेल किंवा सुटेल न सुटेल असं नाही. ही जर सत्संगाचं जर आमच्या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे पाठपुरावा करत जर जीवनभर त्याच्याबरोबर राहता आलं तर म्हणाले मनुष्य ही सगळी आसक्ती आपोआप सोडू शकतो. त्याचं अंतःकरण त्या दिशेने सत्संगाने तयार होतं. म्हणाले बुद्धिमान माणसांनी ज्याच्या लक्षात येत आहे त्यांनी जेवढी घरं आवश्यक आहेत तेवढीच घरं करावीत, तेवढीच घरं आपल्याकरता ठेवावीत. तसंच शरीराची पण तेवढीच काळजी करावी की जेवढी शरीराकरता आवश्यक आहे. नाहीतर मनुष्य शरीराची काळजी अयथार्थतेने करत राहतो. म्हणजे आता आपलं वय काय, त्या वयापेक्षा आपण कसे लहान दिसू, आता आपली परिस्थिती काय, त्याच्यापेक्षा त्याला अधिक कसं सुशोभित करू, ही जी अनावश्यक त्याच्या मागची आसक्ती आहे ती लोकांच्या मध्ये सुटावी आणि लोकांनी असाच आतून विरक्त राहावं. याचा अर्थ लोकांनी सर्वसंग परित्याग करावा, चांगलं राहू नये, भागवत ग्रंथ असं मुळीच सांगत नाही. भागवत म्हणतो गृहस्थाश्रमी मनुष्यानी आतून विरक्त राहावं आणि बाहेरून लोकव्यवहाराप्रमाणे उत्तम असावं, उत्तम राहावं, उत्तम व्यवहार करावा आणि आपल्याकडे जे ऐश्वर्य आहे, जे वैभव आहे त्याचा लौकिकामध्ये पूर्ण उपयोग करावा, पूर्ण उपभोग घ्यावा, अंतरंगात विरक्त असावा. जसं आम्हाला उपदेश करताना वसिष्ठांनी म्हटलंय बहिस्संगी अंतस्त्यागी लोके विहर राघव, की बाहेर सगळ्याचा त्याग कर, बाहेर सगळ्याचा स्वीकार कर, अंतःकरणात सगळ्याचा त्याग कर आणि लोकांमध्ये वावरताना कुणाला कळणारही नाही की तुझी प्रवृत्ती कशी आहे. लोकांना वाटेल की अरे काय आहे, गप्पा मारतो पुष्कळ अध्यात्माच्या, पण स्वतः मात्र अतिशय आपल्या जीवनामध्ये उपभोक्तावादी सुद्धा काय उपभोग घेईल त्याच्यापेक्षा उपभोग घेतो. म्हणाले अंतःकरणाची स्थिती काय आहे ही महत्त्वाची आहे, हे शहाण्या माणसांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर माता पिता बंधू बांधव पुत्र मित्र या सगळ्यांच्या ठिकाणी ते काही म्हणतील त्या त्यांच्या गोष्टी जितक्या आपल्याला पूर्ण करता येतील तितक्या आटोकाट पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. पण अंतरंगामधून मात्र आपण निस्संग असावं. त्या कोणत्याही गोष्टीबद्दल मी हे एवढं केलं मग ते त्यांनी मला त्याचे काय परतफेड करावी किंवा मी अमक्या प्रकाराने मदत केली मग त्याच्याकडनं मी काय अपेक्षा करावी. म्हणाले कुठलीच अपेक्षा कोणत्याच गोष्टीत आपण ठेवू नये. आपल्याला जे जे करणं शक्य आहे योग्य पद्धतीने तेवढं आपण करत राहावं. दुसरं त्यांनी सांगितलं की भगवंतानी जे जे आपल्याला दिलंय ते सगळं प्रारब्ध आहे आणि प्रारब्धानुसार त्याचा उपभोग घ्यायचा आहे हे लक्षात घ्यावं. त्याचा उपभोग घेऊन आपल्याला जे भगवंतानी अधिक दिलंय त्याचा नेहमीच सत्कृत्यामध्ये उपयोग करावा. त्याच्या पुढे ते म्हणतात जेवढी भूक लागेल आणि जेवढ्यावर भूक भागेल तेवढंच अन्न सेवन करावं. त्यापेक्षा अधिक अन्नावरती आपला अधिकार आहे असं समजू नये. अधिक संपत्ती
अधिक अन्न, अधिक वस्त्र प्रावरण या सगळ्याचा जो मोह करतो तो चोर आहे आणि तो शिक्षेला पात्र आहे असं समजावं. म्हणाले हरिण आहेत, उंट आहेत, गाढव आहेत, वानर आहेत, उंदीर आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, पक्षी आहेत, माशी आहे इत्यादींना आपल्या पुत्राप्रमाणे समजावं. आपण काही झुरळ पाली वगैरे ना आपल्या घरामध्ये असं समजत नाही, ही तितकीच गोष्ट खरी आहे. गृहस्थाश्रमी मनुष्यांनी सुद्धा धर्म, अर्थ आणि काम यांच्यासाठी फार कष्ट करू नये. फार कष्ट करू नये याचा अर्थ योग्य पद्धतीने कष्ट करत आपल्याला सन्मार्गाने जे जे मिळेल ते आपण प्राप्त करून घ्यावं आणि वेड्या वाकड्या मार्गाचा अवलंब करून अधिकाच्या लालसेने मनुष्यांनी धावाधाव करू नये. देश, काल आणि प्रारब्धानुसार जे मिळेल त्याच्यात संतुष्ट असावं. लोक म्हणतात ना की अहो आम्ही नोकरी करत होतो तेव्हा पगार किती होता आणि आज आम्ही जी पेन्शन खातोय ती त्याच्या चौपट पाचपट आहे. प्रारब्ध आहे, त्यावेळी एवढे पैसे मिळत नव्हते, आज पुष्कळ पे कमिशन झाली, आता चांगली पेन्शन वाढली. म्हणाले प्रारब्धानुसार जे मिळेल त्याचा उपभोग मनुष्याने घ्यावा, जे मिळेल त्यात संतुष्ट असावं. आणि म्हणाले अतिथींच्या निर्दोष सेवेमध्ये राहावं. अतिथींच्या बद्दल आपल्या मनामध्ये कधीही किंतु परंतु असू नये. म्हणाले आपल्याला जे लोक आपल्याकरता प्राण देतात, प्रसंगी आपल्या आईबाप गुरूंना सुद्धा मारतात, हे कशा करता होतं? म्हणजे ज्यांनी आपल्याकरता इतकं केलं आहे अशांना सुद्धा दूर करणं हे कार्य ज्या प्रपंचामध्ये आसक्त होऊन पुरुष स्त्री करता किंवा स्त्री पुरुषाकरता करते ते दोघेही अत्यंत अयोग्य आहेत असं समजावं. आणि असं समजावं की आता तो इतका शहाणा झालेला आहे. उपहासाने म्हटलंय की जो नित्य विजयी भगवंत आहे त्याच्यापेक्षा सुद्धा हा विजयी आहे असं उपहासाने त्यांनी म्हटलंय तिथे. म्हणाले शेवटी हा प्रारब्धाने प्राप्त झालेलं आणि पंचमहायज्ञातून उरलेलं जे अन्न आहे, यज्ञशिष्टान, जे यज्ञामधून शिल्लक राहिलेले आहे, यज्ञातलं जे अवशिष्ट आहे, म्हणजे हे 5 महायज्ञ कोणते? जे आपल्याला दैनंदिन जीवनातले देवयज्ञ, पितृयज्ञ, त्यानंतर मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ. देवयज्ञामध्ये देवतांना रोज काही ना काहीतरी अर्पण केल्याशिवाय आपण भोजन करू नये. म्हणजे भले अगदी स्वयंपाक करून त्यांना नैवेद्य दाखवला नाही रोज, तरी निदान दूध साखरेचा तरी नैवेद्य भगवंताला काहीतरी दिल्याशिवाय हा जो आहे तो देवयज्ञ आहे. दुसरा पितृयज्ञ आहे. रोज पितृतुल्य असणाऱ्या आणि आपल्याबरोबर उपस्थित नसणाऱ्या त्या सगळ्यांचं स्मरण आपण रोज केलं. जलाने तर्पण केलं तर उत्तमच आहे, नाही केलं तर निदान आंघोळ झाल्यावर देवासमोर उभं राहून त्यातल्यापैकी कुणातरी एकाचं आपल्यासमोर प्रतिमा रूपामध्ये त्यांचं प्रतीक मानून सर्वांचं स्मरण करावं, जे गुरु आज हयात नाहीत, ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनाला वळण लावलेलं आहे, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण झालं आहे, अशा सगळ्या पितृरूपामध्ये असणाऱ्या, पितर लोकांमध्ये असणाऱ्या अशांचं स्मरण करावं. तिसरं जे आहे तो मनुष्य यज्ञ करावा, तो अतिथी यज्ञ आहे. किंवा आपल्या भोवतालच्या असणाऱ्या लोकांची आपल्याकडनं उपेक्षा होऊ नये. आपण त्यांच्याकरता योग्य ते जे योगदान देणं आहे ते आपण जरूर द्यावं. त्यानंतर भूतयज्ञ आहे. प्राणीमात्रांच्यावरती दया करावी. प्राणीमात्रांना जितकं सुरक्षितता आपल्याकडून देता येईल तितकी सुरक्षितता द्यावी. म्हणजे मी कधीतरी पूर्वी बोलले पण असेल, पण तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी एक खंत व्यक्त केली आहे. म्हणाले, मी भंडाऱ्याच्या डोंगरावर बसत असे आणि तिथे बसलेला असताना माझ्या भोवती म्हणाले चिमण्या पाखरं येत असत, कधी माझ्या खांद्यावर बसत असत, कधी माझ्या डोक्यावर बसत असत. मी भजन करत असे आणि यांचा नेहमीचा शिरस्ता असे. एखाद्या दिवशी जर ते माझ्या अंगा खांद्यावर बसले नाही तर भगवंताला त्यांनी कळवळून मागणं केलंय की भगवंता काय माझं चुकलं की ज्यामुळे ह्या पक्ष्यांना माझ्या जवळ यावंसं वाटलं नाही. कारण आमच्या मनातल्या भावभावना आमच्याहीपेक्षा ते अधिक चांगल्या ओळखतात.
त्यांनी सांगितलं की त्यांच्याशी माझ्या अंतःकरणाचा तो संवाद का झाला नाही की ज्यामुळे त्यांना माझ्याजवळ यावंसं वाटलं. सगळं एवढंच कशाला, आपण अनेक घटना प्रसंग आपल्याला सांगता येतील लोकमान्य टिळकांच्याही चरित्रातले. अर्थात आपल्याला आता वेळ नाही तेवढा, परंतु असे निरनिराळे प्रसंग आहेत की मंडालेच्या तुरुंगात सुद्धा लोकमान्यांच्या बाबतीत त्यांच्या माळ्यांनी लिहिलेले जे अनुभव आहेत, त्या अनुभवामध्ये पक्षी त्यांच्या जवळ येत, त्यांच्या खांद्यावर बसत, त्यांनी टाकलेले दाणे त्यांच्या जवळ येऊन त्या दाण्यांचा ते स्वीकार करत असत. अशा अनेक घटना आपल्याला पुष्कळ मोठ्या स्वरूपात पण आपल्याला विचारात घेता येतील. असो, पण त्यांनी सांगितलं की हा जो भूतयज्ञ आहे तो आमच्याकडनं उत्तम व्हावा आणि ब्रह्मयज्ञ तर व्हावाच व्हावा. आम्ही काहीतरी, गीता आवडत असेल गीता, ज्ञानेश्वरी आवडत असेल ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, आपल्या आवडते अगदी शिवलीलामृताचा अध्याय, कुठला नामस्मरण, कुठला जप, जे जे काय जे आवडेल ते, परंतु थोडं तरी रोज केलंच पाहिजे. तो ब्रह्मयज्ञ आहे. या 4 यज्ञांचा अवलंब करून आपण भोजन करावं. या 4 यज्ञांचा अवशिष्ट जे आहे ते त्यांनी सांगितलंय की ह्या अशा यज्ञानंतर आपला उदरनिर्वाह त्या अन्नाने आपण करावं. ह्या सगळ्यांचं स्मरण त्या अन्नासमोर व्हावं. आणि ह्याशिवाय कोणत्याही वस्तूमध्ये जो आपलं मन ठेवत नाही, म्हणजे पंचमहायज्ञानंतर जे भोजन करतो त्या भोजनानंतर पुन्हा दुसऱ्या शुद्ध भोजनाची अपेक्षा करतो आणि कुठेतरी काहीतरी मिळावं त्याविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये भोजनाची आसक्ती राहत नाही, इतरही गोष्टींबद्दल आसक्ती राहत नाही, तो म्हणाले संतपदाला पोचतो, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. व्यवसायातून मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींनी रोज आम्ही देवांचं, ऋषींचं, भूतांचं, पितृगणांचं आणि आत्म्यांचं पूजन करावं. जे प्रत्यक्ष कृती करावी, भावनेनी नाही कृती झाली तर निदान भावनेनी करावं. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की आपला जर अधिकार असेल, म्हणजे गृहस्थाश्रमाचा, ही सगळी गृहस्थाश्रम्यांकरता सांगितली जाणारी नियमावली आपण समजू. त्यांनी सांगितलं आमच्याकडे अधिकार आहे यज्ञ करण्याचा आम्हाला आणि आमच्याजवळ आर्थिक स्थिती पण आहे, तर म्हणाले जरूर यज्ञ करावेत. यज्ञाकरता जर आवश्यक वस्तू प्राप्त होत असल्या तर मोठे मोठे यज्ञ करावेत. अग्निहोत्रादी व्रताचा स्वीकार करून मनुष्याने आपलं जीवन व्यतीत करावं. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की यज्ञाचे भोगते सुद्धा भगवंतच आहेत, परंतु ब्राह्मणाला अन्न खाऊ घालणं, आता ती त्यावेळची परिस्थिती आहे की ब्राह्मण समाज हा पूर्णपणे अयाचित वृत्तींनी राहत असल्यामुळे त्याचा आदर सत्कार यज्ञामध्ये करावा ही धारणा त्याच्यामध्ये आहे की त्या अन्नानी जशी तृप्ती होईल तशी अग्निमुखात हवन केल्याने होत नाही, कारण ब्राह्मण हे भगवंताचं साक्षात रूप आहे आणि ब्राह्मणाच्या मुखातलं अन्न हे साक्षात भगवंताच्या मुखात आहे अशी धारणा ही आमच्याकडे पुरुष सूक्तापासून आणि अनेक सूक्तांच्या मधून केलेली आहे. म्हणून म्हणाले ब्राह्मण, देवता, मनुष्य या सर्व प्राण्यांना उपयुक्त असणारी जी वस्तू आहे, आपण योजना, कल्पना, आपल्याकडचा विचार की या माणसाला काय बरं उपयोगाला येईल, हा मनुष्य कुठे जाणार आहे, त्याच्या त्या प्रवासामध्ये उपयोगाला येईल का, त्याच्या आणखीन काही कार्यामध्ये उपयोगाला येईल का, तो नोकरीला चाललाय, तो परदेशात चाललाय, तो ह्या गावाहून त्या गावाला चाललाय, किंवा त्याच्या घरात हे करणं शक्य नाही तर त्याला आपण देऊ शकतो का. अशी जर मनुष्याने विचारपूर्वक, योजनापूर्वक जर प्रत्येकाची आवश्यकता जर आपल्याकडनं पुरी केली तर त्यांनी म्हटलंय की ही सुद्धा भगवंताचीच पूजा आहे. या पद्धतीने माणसाने भगवंताची पूजा करावी. पुढे सांगितलंय त्यांनी की स्थानं सांगितली आहेत आपल्याला की पुण्यकर्म करायचं आहे तर ती स्थानं कोणती आहेत. त्यांनी पुष्कर वगैरे सरोवर म्हटलंय, सिद्ध पुरुषांनी आश्रय केलेली क्षेत्र म्हटलंय, कुरुक्षेत्र, गया, प्रयाग, पुला आश्रम, नैमिषारण्य, फाल्गुन क्षेत्र म्हणजे कन्याकुमारी, सेतुबंध, प्रभास, द्वारका, काशी, मथुरा, पंपा सरोवर, बिंदू सरोवर, बद्रिकाश्रम, अलकनंदा, भगवान सीतारामांचे आश्रम, महेंद्र, मलय आणि काही कुलपर्वत
तसं जिथे जिथे भगवंताच्या स्थिर प्रतिमांची पूजा होते ते सगळे देश अतिशय पवित्र आहेत असं समजून आपलं कल्याण इच्छिणाऱ्या लोकांनी त्या स्थानावरती तीर्थयात्रा करण्याकरता अवश्य जावं. आणि या ठिकाणी जर पुण्यकर्म केलं तर त्या पुण्यकर्म हे माणसाला 1000 पटींनी फळ देणार आहे. मनुष्याच्या प्रवृत्तीत बदल घडवतं, मग त्यामुळे त्या पुण्याचा लाभही अधिक होतो. आता त्यांनी सांगितलं की योग्य कोण याचा जर निर्णय करण्याची वेळ आली तर त्याचा निकष फक्त एकच लावावा की योग्यतेचा विचार करत राहिलो तर फक्त भगवंत हा एवढा एकच सत्पात्र आहे. आणि त्यामुळे काहीही द्यायचं आहे तर ते भगवंताच्या चरणावर समर्पित करावं. आपली सेवा त्याच्या चरणावर, आपलं धन त्याच्या चरणावर. म्हणून आपल्याकडे पूर्वी पद्धत होती, पगार आणला तरी पहिला देवापुढे ठेवणार, मग नमस्कार करून. घरात पदार्थ केला गोडाचा तरी पहिला तो वाटीत काढून देवाला नैवेद्य दाखव. काय असेल ते त्याला समर्पण करायचं आणि मग ते खायचं. लहान मुलांनी सुद्धा हट्ट केला तरी आधी पहिल्यांदा देवापुढे ठेवला जायचा, मग आता मुलांना काय पाहिजे ते दिलं जायचं. आणि ही सेवा आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मानवाची सेवा जी घडते ती अशा अनेक अंगांनी घडते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं युगायुगामध्ये जेव्हा विद्वानांना असं लक्षात आलं की मनुष्य हा परस्परांचा छळ करतो, पापाने वागतो. थोडी थोडी सुरुवात त्रेतायुगापासून झालेली आहे. आणि त्रेतायुगामध्ये रामाच्या काळात सुद्धा प्रत्यक्ष रामावरती राजावरती आरोप करण्याचे प्रसंग जेव्हा निर्माण झाले, त्यांनी सांगितलं विद्वान लोकांनी एक पर्याय दिला की मनुष्य परस्परांचे तिरस्कार करतात, द्वेष करतात, अपमान करतात. तेव्हा या सर्व लोकांची ही जी वृत्ती आहे ती कमी व्हावी याकरता म्हणून भगवंताच्या प्रतिमांची योजना केली आहे. आणि म्हणून ते म्हणतात आपण देवतांच्या मूर्तींची, प्रतिमांची म्हणजे फोटोंची आपण का पूजा करतो. त्याचं कारण असं आहे की आमच्या अनेक वृत्तींचा लय, कारण ह्या सगळ्या तीर्थक्षेत्रांना आम्ही सारखे जात नाही. गावामध्ये असणारी देवळं असतील तरी रोज जाणं होत नाही. आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रतिमा पूजन हे आपण, प्रतिमा आपल्या घरात प्रत्येकाच्याच देवता आहेत. महाराष्ट्रामधला संस्कार अजून पुष्कळ चांगला आहे. घराघरात काही असतं नसलं तरी एक छोटंसं का असेना पण देवघर असतंच असतं की जिथे आपण नमस्कार करतो. म्हणून त्यांनी सांगितले गृहस्थाश्रमी माणसांनी आपल्या म्हणजे ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत त्या कमी होण्याकरता भगवंताची पूजा करावी, त्याचं पूजन करावं. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की काही ब्राह्मणांची निष्ठा कर्मात असते, काहींची तपामध्ये असते, काहींची वेदांच्या स्वाध्यायामध्ये असते, काहींची निरूपणामध्ये असते, काहींची आत्मज्ञान संपादनामध्ये असते, तर काहींची योग साधनेमध्ये असते. तर त्यामुळे अशा सगळ्यांना बघून गृहस्थांनी श्राद्ध किंवा देवपूजेच्या वेळी कर्माचं अक्षय फळ मिळवताना अशा सगळ्या ज्ञाननिष्ठ ब्राह्मणांना शोधून त्यांना आपल्या घरी बोलवावं आणि जेव्हा जेव्हा हव्य किंवा कव्य आपल्याकडे होईल त्याचं दान करावं. आणि ते जर न मिळाले तर योग्यतेनुसार दान करावं. थोडं पुढे रामा कृष्ण गोविंदा रामा गोविंदा रामा कृष्ण गोविंदा कृष्ण रामा गोविंदा रामा श्याम मुकुंद मुरारी कृष्ण केशव गोविंदा रामा श्याम मुकुंद मुरारी कृष्ण केशव गोविंदा रामा कृष्ण गोविंदा कृष्ण रामा गोविंदा रामा कृष्ण गोविंदा कृष्ण रामा गोविंदा रामा श्याम मुकुंद मुरारी कृष्ण केशव गोविंदा रामा श्याम मुकुंद मुरारी कृष्ण केशव गोविंदा रामा कृष्ण गोविंदा कृष्ण रामा गोविंदा रामा कृष्ण गोविंदा कृष्ण रामा गोविंदा रामा कृष्ण गोविंदा कृष्ण रामा गोविंदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. असे अनेक नियम त्यांनी सांगितले. त्याच्यामध्ये ते म्हणाले जसा धर्म सांगितला जातो तसा अधर्म जो आहे तोही सांगितला जातो. त्या अधर्माचे 5 प्रकार सांगितलेत. विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल हे अधर्माचे 5 प्रकार आहेत. त्यांनी सांगितलं की धर्मबुद्धी करून सुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो तो विधर्म आहे.
म्हणजे आमच्या मनामध्ये धर्माची बुद्धी आहे. आम्ही नोकरी करतो आहोत, आम्ही एखाद्या कंपनीत काम करतो. आता रामदेव बाबा डाबर, रामदेव बाबा हिमालया, ह्या सगळ्या कंपन्यांची जी काही होड आहे, स्पर्धा चालू आहे, त्या स्पर्धेमध्ये रामदेव बाबांना कसं मागे टाकावं याकरता आपल्या कंपनीची स्ट्रॅटेजी काय असावी, आपला प्रॉडक्ट कसा पुढे जावा. माणूस इमाने इतबारे त्या कंपनीची नोकरी करत असतो, परंतु त्या कंपनीचं वैभव वाढवण्याकरता ज्या अनेक गोष्टींचा अवलंब करावा लागतो, तो धर्मीय वागणारा मनुष्यसुद्धा धर्म सोडून अधर्माचं पालन किंवा आचरण म्हणा की स्वीकार करतो, की त्याचा स्वीकार होतो. तो जो स्वीकार आहे तो विधर्म आहे, पर्याय नाही आहे. आणि त्यामुळे आपला धर्म नसला तरी तसं वागावं लागतं. आता आपल्याखेरीज अन्य माणसांना जो उपदेश केला गेला आहे तो जो धर्म आहे तो परधर्म आहे. एखाद्याला एखादी गोष्ट सांगितली की तू ही करायची आहेस, चुकून आपल्याला जर ती कळली तर मनुष्याने लगेच त्याला सांगितलंय मग ते आपण पण करावं, तो धर्म आपल्याकरता नाही. त्यामुळे आपल्याकडे माझे सद्गुरू नेहमी एक चांगला दृष्टांत द्यायचे. ते म्हणायचे की वैद्य सांगतो ते खावं, वैद्य खातो ते खाऊ नये. कारण आपल्याकरता काय पथ्याचं आहे ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते सांगतात ते खावं, ते खातात, ते आज पेढे खातील, बासुंदी खातील, आपल्याला मऊ भात सुद्धा पचत नाही, काय करावं. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं तो परधर्म आहे. पाखंड किंवा दंभ म्हणजे उपधर्म आहे. की मनुष्याच्या ठिकाणी वर्तनामध्ये जर पाखंड शिरलं तर त्याला उपधर्म असं म्हणतात, किंवा उपमा असा शब्द वापरलेला आहे. नंतर सगळ्यात मोठी जी गोष्ट आज कायम घडते ती म्हणजे शास्त्रवचनांचा विपरीत अर्थ लावणे. हा छल आहे, हे फार मोठं पाप आहे असं सांगितलंय. आणि आपल्या आश्रमाहून वेगळ्या धर्माला माणूस स्वेच्छेने जर धर्म मानत असला तर तो आभास आहे असं सांगितलं. की जो आपला धर्म आहे तो आपला धर्म आहे, तो ज्याला जो प्राप्त आहे तो त्याचा धर्म आहे. त्याच्या मागे आपण जाण्याचं कारण नाही आणि त्याच्यामध्ये आपण पडण्याचं पण कारण नाही. कारण असं आहे, त्याला तो का प्राप्त आहे, कसा प्राप्त आहे, काय कारणाने प्राप्त आहे तो त्याचा विषय आहे. आपल्याला काय प्राप्त आहे तो आपला विषय आहे. त्यांनी असं म्हटलंय की गृहस्थाश्रमी माणसाकरता एक गोष्ट महत्त्वाची सांगतो, ते म्हणजे म्हणाले की पायामध्ये जोडे शब्द त्यांनी वापरलाय. की पायामध्ये आपण जर पूर्ण जोडा घातला तर काटे इकडून तिकडून कुठूनच टोचू शकत नाही. चपलेतून एखादा टोचू शकेल पण जोड्यातून काही पायाला लागत नाही. तसं म्हणाले हा गृहस्थ धर्म चालवण्याकरता संतोषाचे जोडे जर आम्ही घातले तर गृहस्थ धर्म आम्हाला कधीच बाधित होत नाही. एक संतोष गृहस्थ धर्मातली सगळी पापं दूर करून देतो. म्हणाले इथे मग बाकीच्या गोष्टी त्यांनी आध्यात्मिक विद्या जी आहे ती शोक आणि मोह आणि संतांच्या सेवेनी आमचा दंभ, थोडक्यात सांगून आपला आजचा विषय संपवू आपण. अध्यात्मविद्येने शोक आणि मोह याच्यावर नियंत्रण मिळवता येतं. संतांच्या सेवेनी दंभावर नियंत्रण मिळतं. मौनानी योग साधनेत ती जी विघ्न आहेत ती विघ्न दूर होतात आणि शरीर अधिक चांगलं होतं. आणि प्राण ह्या सर्वांना जर आपण क्रियाशून्य करून जर आम्ही राहिलो, म्हणजे आमच्या शरीराचे लाड करत राहिलो नाही आणि आमच्या प्राणांना कारण नसताना, आता काय आजकालच्या जिम्स म्हणजे काय आहे, त्या जिममध्ये दिलेली एक एक जी काही आपल्याला हे दिलेले असतात एक्सरसाइजेस, त्या इतक्या आमच्यावरती अधिक दबाव आणणारे असतात. योग्य कधी असतात नसतात, लोकांना ते त्रासदायक होतं. त्यांनी म्हटलं की शरीर आणि प्राण यांना योग्य प्रकारे आम्ही जेव्हा क्रियाशून्य करू शकू, आम्हाला जेव्हा विश्राम पाहिजे आहे त्यावेळी त्याची विश्रांती आम्हाला जेव्हा अपेक्षित आहे, शरीराला जेव्हा आम्हाला सुदृढ बनवायचं आहे, प्राणाला जेव्हा आम्हाला बळकट बनवायचं आहे, तेव्हा त्याला क्रियाशून्य करावं. त्यांनी असं म्हटलंय की असं क्रियाशून्य आम्ही जर देहाच्या ठिकाणी आणि प्राणाच्या ठिकाणी करू शकलो तर आम्ही हिंसेवर विजय मिळवतो. आमच्या अंतःकरणामध्ये हिंसक भावना शिल्लक राहत नाही. आधी भौतिक दुःखाला दयेने बाजूला करावं, आधी दैविक वेदनांना समाधीने दूर करावं, आध्यात्मिक दुःखाला योगबलाने दूर करावं
आणि म्हणाले झोपेला सात्विक सेवनाने जिंकावं. जर झोप जिंकायची असेल तर सात्विक अन्नाचं सेवन करावं. आणि म्हणाले आमच्या हृदयामध्ये सतत गुरुच्या रूपाने जो कोणी असेल तर भगवंत बसलेले आहेत. म्हणाले आम्हाला आमच्या ठिकाणच्या विपरीत भावना किंवा षड्रिपू यांच्यावरती नियंत्रण गृहस्थ धर्मामध्ये सुद्धा मिळवणं आवश्यक आहे. ज्याला मनावर विजय मिळवून गृहस्थाश्रमी मनुष्याला वानप्रस्थ आणि संन्यास या पुढच्या आश्रमांचं ग्रहण करणं शक्य आहे त्यांनी करावं. नाहीतर त्यांनी राजाला सांगितलं राजा प्रपंचामध्ये राहून पवित्र आसन सपाट जमिनीवर घालावं, सुखाने ताठ बसावं, स्थिर बसावं, ओंकाराचा जप करावा. जोपर्यंत मन विषयापासून परावृत्त होत नाही तोपर्यंत दृष्टी नासाग्र करावी म्हटलंय. पण सुरुवातीला कधी नासाग्र करू नये, दृष्टी समांतर सोडावी. कारण नासाग्र दृष्टी करण्याने कधी कधी कुणाला त्रास होणं शक्य आहे. त्यामुळे दृष्टीला सोडून द्यावं. दोन्ही डोळे च्या मधून निघालेली दृष्टी कुठंच एकाग्र करू नये. ना मूलाधाराशी, ना स्वाधिष्ठानाशी, ना मणिपूर चक्राशी, ना अनाहत कुठेच करू नये, सोडून द्यावी. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलंय की त्या नासाग्र दृष्टी करून पूरक, कुंभक आणि रेचक करावा. आपल्याला योग्य त्या मार्गदर्शनाशिवाय करू नये. बुद्धिमान माणसांनी आपल्या चित्ताला नेहमी आवरून ठेवावं. प्रत्येक वेळी आपलं मन थोडंसं भटकायला लागलं की आपल्या मनाला एक फटकारा मारावा, त्याला पुन्हा जागेवर आणावं. म्हणाले साधक जेव्हा असा अभ्यास करतो तेव्हा इंधन न मिळालेला अग्नी जसा नष्ट होतो तसा थोड्या काळात माणसाचं चित्त शांत होतं. आणि म्हणाले जेव्हा गृहस्थाश्रमामध्ये मनुष्य अनेक प्रकारची सत्कर्म करत असतो त्यामुळे त्याचं शांत झालेलं चित्त ह्याला कधी ना कधी म्हणजे फार थोड्या काळात, थोड्या साधनेत त्याला ब्रह्मानंदाचा स्पर्श होतो आणि ते कधी पुन्हा विकारांनी युक्त होत नाही. म्हणून जो संन्यासी आहे त्यांनी अगोदर धर्म, अर्थ आणि कामाचं मूळ असणाऱ्या गृहस्थाश्रमाचा त्याग करावा आणि मग सगळी साधना करावी असा उपदेश केलाय. त्यांनी सांगितलं वैदिक कर्म 2 प्रकारची आहेत, प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर. प्रवृत्तीपर कर्माने आपल्याला माहिती आहे प्रपंचाची एरजार आहे. निवृत्तीपर कर्म केलं किंवा ज्ञान आणि भक्तीचा मार्ग चोखळला तर पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात सापडावं लागत नाही. भगवंत जे पुन्हा पुन्हा सांगतात ते आणि इथे स्पष्ट करून सांगतात की कर्म निष्काम असावं. त्या निष्काम कर्माचं फल भगवंत देतोच आहे ना, आम्हाला फल मिळणारच आहे. पण आम्ही एकाच एक कर्म करतो, हे असं पाहिजे म्हणून त्याच्याकरता केलं, ते पाहिजे म्हणून त्याच्याकरता केलं, त्याचं फल मिळत नाही. त्याचं फल मर्यादित आहे आणि निष्काम कर्माचं फल अमर्याद आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं गृहस्थाश्रमी माणसांनी इष्ट आणि पूर्त ही दोन्ही कर्म करावीत. सांगताना भागवतांनी सांगितलेत की जे याग आहेत ते करावेत, अग्निहोत्र करावं, दर्श पूर्णमास, चातुर्मास्य, सोमयाग, वैश्वदेव, बलिहरण ही सगळी जी द्रव्यमय कर्म आहेत ती सगळी इष्ट आहेत. देवालय, बगीचे, विहिरी खोदणं, पाणपोई घालणं यासारखी जी लोकोपयोगी कर्म आहेत ती सगळी पूर्त कर्म आहेत. ही सगळी प्रवृत्तीपर काम्य कर्म आहेत आणि म्हणून ती अशांतीला कारण होतात. ही कर्म सगळी करावीत पण पुन्हा निष्काम भावाने करावीत. आणि अशा प्रकारे निष्काम आचरणावरती त्यांनी भर दिलाय. आणखीन एक त्यांचं वैशिष्ट्य आहे ते त्यांनी सांगतात की विवेकाने स्वानुभव घेणाऱ्या पुरुषांनी आपला विवेक आपल्या अनुभूतीने, आपल्या अनुभवाने काय काय प्राप्त करून घ्यावं. आत्म्याच्या भावाद्वैत, क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत अशा त्रिविध अद्वैताचा त्यांनी साक्षात्कार करून घ्यावा. आणि म्हणाले हे जे काय आहे आत्म्याचं भावाद्वैत, वस्त्र जसं सूत रूपात असतं तसंच कार्य सुद्धा कारण रूपात असतं, त्याचा भेद नसतो. हे जाणलं म्हणजे भावाचं अद्वैत. म्हणजे असं की वस्त्रामध्ये सगळं गुंफून येतं परंतु मुळामध्ये तो तंतू आहे. तसं आमच्याकरता भगवंतांनी एवढा पसारा दिलाय पण मुळात तोच आहे. हे भावाद्वैत आहे. नंतर दुसरं ते म्हणतात की मन, वाणी आणि शरीराने होणारी जी सगळी कर्म आहेत ती परमात्म्यामध्येच होत आहेत. हा भाव ठेवून जर कर्म केलं तर क्रियाद्वैत होतं.
की आमचं सगळं कर्म आहे, पण कर्माचं अधिष्ठानच हृदयात परमेश्वर आहे. म्हणून तर आपल्या गायत्री मंत्रामध्ये ही तिन्ही अधिष्ठानं दिली आहेत. आणि त्यांनी म्हटलंय की त्याला समर्पित करून आमच्याकडे क्रियेचं अद्वैत व्हावं. तिसरं त्यांनी सांगितलं की आपले नातलग सगळे प्राणी, त्यांचे सगळे स्वार्थ भोग हे सगळे एकच आहे आणि त्यांचा भोगता जीव हा परमात्मा आहे. या प्रकाराने विचार केला म्हणजे द्रव्याचं अद्वैत होतं. म्हणजे कुटुंबामध्ये त्याला मिळालं मला मिळालं नाही, ते त्यांनी घेतलं ते मला दिलं नाही, तुम्ही त्यांचे अधिक लाड करता आमचे नाही, आमच्यावर अन्याय झाला दुसऱ्यावर न्याय झाला, म्हणाले ही भावनाच मनात राहत नाही. जे प्रारब्धाधीन आहे आणि जे आपल्याला मिळणार आहे ते आपल्याला मिळालं आहे, आणि जे मिळत नाही आहे ते ज्याचं आहे त्याला मिळेल, ते आपलं नाही आहे, ही भूमिका आपल्या अंतःकरणात ठेवावी. आणि त्यांनी सांगितलं की जे द्रव्य पुरुषाला ज्यावेळी कोणत्या तरी उपायाने, मी कोणताही उपाय त्या ठिकाणी निर्माण झाला आणि ते घेणं जर निषिद्ध असेल तर त्यांनी ते द्रव्य घेऊन आपली कर्म करू नयेत. आपत्काल वगळता अशा वेड्या वाकड्या मार्गाने मिळालेल्या पैशाचा उपयोग करून घेऊ नये. म्हणजे माणसाने कोणत्याही मार्गाने, विपरीत मार्गाने पैसा मिळवू नये. बाकी त्यांनी वेदांनी सांगितलंय त्या मार्गाने अनुष्ठान करून गृहस्थाश्रमी माणसांनी आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण करून घ्यावं. मग नारदांनी सांगितलं ह्या सर्व गोष्टीचा मी अनुभव घेतला. मी स्वतः माझ्या जीवनामध्ये कसा वागलो, कसा मोठा झालो, जे आपण पहिल्या दिवशी नारदाचं चरित्र पाहिलं ते चरित्र त्यांनी पुन्हा युधिष्ठिराला सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की कर्मच मनुष्याला शुद्ध करत नेतं. त्यामुळे माणसाने आपल्या जीवनातली कर्म आपल्या आपल्या अवस्थेप्रमाणे योग्य ती लक्षात घेऊन त्या कर्मांना आपण त्याचं आचरण करत राहावं. या ठिकाणी आजचा विषय आपण संपवूया. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद. इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े, जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े, तन के रथ को सुपथ पर चलाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद गोविंद. नाम जपते रहे काम करते रहे, पाप की वासनाओं से डरते रहे, सद्गुणों का परम धन कमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद. लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, रुक्मिणी की तरह धुन लगाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद. लोग कहते हैं भगवान खाते नहीं, बिल्ली की तरह हम खिलाते नहीं, शाक प्रेमी विदुर सम जिमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद. दुख में तड़पे नहीं, सुख में भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं,
कभी ऐसा विश्वास दिल में जमा